व्यासं ततो जयम् उदीरयेत. आज व्यास पौर्णिमा, जी गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. आणि आजच्या दिवशी व्यास पौर्णिमा किंवा व्यास जयंती म्हणजे ज्या दिवशी वेदव्यास हा विष्णूचा अंशावतार पृथ्वीवरती प्रकट झाला. ओम नावाचा एकच वेद होता, ओम नावाचा. त्याचे 4 भागांमध्ये त्यांनी व्यास केला, विस्तार केला, म्हणून ते व्यास नावाने ओळखले जातात. त्यांचं खरं नाव काय? कृष्ण द्वैपायन. कृष्ण म्हणजे काळे, सावळ्या रंगाचे. द्वैपायन म्हणजे काय? द्वीपावरती त्यांचा जन्म झाला, म्हणून द्वैपायन. तर त्यांच्या जन्माची कथा तुम्हाला सांगितलेली आहे. संपूर्ण जन्माचा ऐतिहासिक वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्यांना कृष्ण द्वैपायन हे नाव का ठेवले ते सुद्धा सांगितलेले आहे. आणि त्याची व्याख्या सुद्धा दाखवलेली आहे महाभारत ग्रंथामधून. तर आजच्या दिवशी वेदव्यास प्रकट झाले होते आणि वेदांचा त्याने काय केला? विस्तार केला, म्हणून ते वेदव्यास या नावाने ओळखले जातात. त्याचप्रमाणे वेदांचा अर्थ, वेदांचे तात्पर्य आहे ते सामान्य लोकांना सुद्धा समजावे म्हणून त्यांनी पुराणांची निर्मिती केली. मग आता सामान्य लोकांना समजावे म्हणजे काय? तर वेदांमधील जे मंत्र आहेत ते अत्यंत गुप्त आहेत. ज्याचा स्वतःच्या इंद्रियांवर संयम नाही किंवा जो अपात्र आहे त्या अपात्र व्यक्तीला वेदांचं ज्ञान दिलं जात नव्हतं. कारण त्या काळातले गुरु पहिले पात्रता ओळखायचे शिष्याची आणि त्याची खूप परीक्षा घेऊन जेव्हा तो त्यामध्ये पात्र होणार, सफल होणार, त्याच वेळी त्याला ते ज्ञान द्यायचे. कारण हे मंत्र आहेत ते चुकीच्या माणसाच्या हातात पडू नयेत, हा त्यामागचा उद्देश होता. जसे की कर्णाने ब्रह्मास्त्र मागलं, ब्रह्मास्त्र शिकवा सांगितलं द्रोणाचार्यांना, तर द्रोणाचार्य त्याला नाही बोलले. का? कारण कर्ण त्यासाठी पात्र नव्हता. कारण कर्ण हा आपलाच भाऊ म्हणजे अर्जुन, म्हणजे जरी त्याला तो आपला भाऊ आहे हे माहीत नसलं तरी त्याचाच तो कोण होता? गुरुभाई, गुरुबंधू, म्हणजे वर्गातला मित्र होता, वर्गमित्र होता. आणि मग आपला जो गुरुबंधू आहे त्याला मारून टाकण्यासाठी हा नेहमी प्रयत्न करत असतो. तर अशा माणसाच्या हातात ब्रह्मास्त्रासारखे अस्त्र देणं हे किती घातक आहे हे द्रोणाचार्यांनी ओळखलं. आणि हे जे तुम्हाला सांगितलं, तो नेहमी अर्जुनाचा द्वेष करायचा, हे सगळं तुम्हाला यापूर्वी संस्कृत श्लोक दाखवलेले आहेत महाभारत आदी पर्वामध्ये. तर म्हणजे अपात्र व्यक्तीच्या हातात हे ज्ञान पडू नये, हे जे मंत्र आहेत ते पडू नयेत म्हणून हे सगळे जे मंत्र आहेत ते कसे गुप्त ठेवले जायचे. त्यामुळे वेदांचं ज्ञान होतं ते ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना द्विजाती म्हणतात, त्यांना मिळायचं. द्विजाती म्हणजे काय? 2 वेळा जन्मलेले. एकदा जन्म म्हणजे आईच्या गर्भातून होतो आणि दुसरा जन्म म्हणजे गुरु जेव्हा त्यांना ज्ञानवान बनवतो तेव्हा ते ज्ञानी बनतात गुरुकडून, तो त्यांचा दुसरा जन्म संबोधला जातो. तर आता राहिला वर्ण तो म्हणजे शूद्र वर्ण. मग शूद्र वर्ण मोक्ष प्राप्त करू शकतो कसं? तर त्याला जे काही काम दिलेलं आहे, कर्तव्य दिलेलं आहे, वर्णवृत्तीनुसार जे कर्म मिळालेलं आहे त्या कर्माचे त्याने प्रामाणिकपणे पालन जरी केले तरी त्याला मोक्ष मिळू शकतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना जे काही वर्णवृत्तीनुसार जे काही काम डिवाइड करून दिलेलं आहे, वाटून दिलेलं आहे, ते काम त्यांनी जर प्रामाणिकपणे पार पाडले की त्यांना काय होतो? मोक्ष प्राप्त होतो, उत्तम गती प्राप्त होते. तर सांगायचा मुद्दा असा की वेदांचं जे ज्ञान आहे त्याचा फायदा शूद्रांना सुद्धा व्हावा व इतर जे लोक आहेत जे वेदांचं ज्ञान घेण्यासाठी अपात्र आहेत त्यांना सुद्धा व्हावा. म्हणून व्यासांनी काय केलं? वेदांचं ज्ञान आहे ते सगळे जे कन्सेप्ट आहेत ते ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून मांडून दिले आणि त्यावरून आपल्याला शिकवण भेटेल अशी सगळी इतिहासातली चरित्रे त्यांनी आपल्यासमोर आणली. जे वाल्मिकींनी त्रेतायुगामध्ये केले तेच वेदव्यासांनी द्वापार युगामध्ये करून दाखवले. ते जे वाल्मिकींनी त्रेतायुगामध्ये केले तेच वेदव्यासांनी द्वापार युगामध्ये केले. की वेदांचं जे रहस्य आहे ते इतिहासाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवले. कारण आपल्याला
एखादा कन्सेप्ट आहे तो जेव्हा ऐतिहासिक उदाहरण देऊन आपण सांगतो तेव्हा आपल्याला तो पटकन समजतो, म्हणजे काय केल्याचे काय परिणाम होतात असं. तर सांगायचा मुद्दा असा की वेदव्यासांनी म्हणजे कृष्णद्वैपायन यांनी वेदांचा अशा प्रकारे व्यास केला, विस्तार केला, म्हणून त्यांना वेदव्यास हे नाव पडले. मग 18 पुराणे यांची त्यांनी निर्मिती केली होती, ज्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण सुद्धा आहे. वेदव्यास यांनी या महाभारत ग्रंथाची निर्मिती केली, ज्याचा आपण श्रवण करत आहात. तर आजच्या दिवशी ते वेदव्यास प्रकट झाले होते, म्हणून ही आजचा दिवस आहे तो व्यास पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. व्यास जयंती गुरुपौर्णिमा म्हणून ओळखला जातो. तर आता आपण महाभारत या ग्रंथ जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरुवात करूया. आपण बघितलं की जेव्हा पांडव वनवासाला गेले त्यावेळेला त्यांची जो प्रजावर्ग होता तो सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला. जसा प्रभू श्री रामचंद्रांच्या पाठोपाठ सगळी प्रजा आली होती, अयोध्यावासी आले होते, तसंच ते दृश्य होतं. युधिष्ठिरने त्या प्रजेला समजावायचा प्रयत्न केला, तो सगळं आपण बघितला. त्यानंतर ब्राह्मण सुद्धा त्यांच्या मागोमाग आले आणि ते सांगू लागले की आम्हाला राज्याचे सुखसोयी नको आहेत, आम्हाला तुमच्यासारख्या प्रामाणिक राजाबरोबर, धर्माचे पालन करणाऱ्या राजाबरोबर राहायचं आहे. खूप प्रकारे ते समजावून सांगू लागले आणि अशा प्रकारे ते युधिष्ठिर बरोबर, पांडवांबरोबर ते वनामध्ये राहू लागले. संध्याकाळ झाली वनामध्ये, आणि ती जी काही नैसर्गिक शोभा असते, लालसर दिसते, लालसर प्रकाश दिसतो, आणि त्या संध्याकाळीमध्ये राक्षस, पिशाच इत्यादी संचरण करण्याचा त्यांचा समय असतो, त्यांची वेळ असते, त्यामुळे सायंकाळ भयानक दिसत होती. पांडव वनवासात होते त्यावेळी काळोख पडू लागला आणि अग्नी प्रज्वलित केली, आणि जे ब्राह्मण तिथे होते त्यांनी वेदमंत्रांचा उच्चार केला आणि अग्निहोत्र तिथे केले गेले. आणि हे ब्राह्मण एकमेकांशी काही ना काही संवाद साधू लागले. आणि हंसासारख्या मधुर स्वरामध्ये बोलणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी जो कुरुकुळाचे रत्न आहेत त्या राजा युधिष्ठिरला आश्वासन देत त्यांचं मनोरंजन केले. मग आता या मनोरंजन इथे आलेलं आहे. मनोरंजन म्हणजे काय, तर ते सगळे जे ब्राह्मण होते ते एकमेकांशी जे डिस्कशन करू लागले, जो त्यांच्यामध्ये संवाद होऊ लागला, तो कसा आहे, ज्ञानमय आहे. तर वेदव्यासांनी इतर जे काही ज्या गोष्टीवरून ज्या संवादातून काहीतरी शिकण्यासारखं आहे तेच संवाद त्यांनी मांडलेले आहेत या ग्रंथामध्ये. तर पहिला अध्याय वनपर्वातला इथे संपलेला आहे, ज्याला वनपर्व किंवा अरण्यक पर्व सुद्धा म्हटलं जातं, अरण्य पर्व. आता हा दुसरा अध्याय सुरू झाला, ज्यामध्ये ते ब्राह्मण आता सगळे ते ब्राह्मण संवाद साधत आहेत. वैशंपायन जन्मेजयला सांगतात, राजन, जेव्हा रात्र संपली आणि सूर्योदय झाला, तेव्हा सहजच महान पराक्रम करणारे पांडव वनात जाण्यासाठी उद्युक्त झाले. आता जिथे राहत होते तिथून पुढे काय, आता वनातच राहत होते पण आता बाहेर पडले, जिथे राहत होते तिथून तात्पुरते राहण्यासाठी जे काय बांधलं होते तिथून. आणि त्यांच्या मागोमाग जे भिक्षुक ब्राह्मण आहेत, भिक्षान्नभोजी ब्राह्मण, म्हणजे जे भिक्षा मागतात आणि त्याच्यातून मिळतं तेच खातात, ते ब्राह्मण त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. आणि पांडवांच्या समोर येऊन ते उभे राहिले. तेव्हा कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरने त्या ब्राह्मणांना सांगितलं, अरे ब्राह्मणांनो, आमचं राज्य, संपत्ती म्हणजे काय, लक्ष्मी, आमचं राज्य, लक्ष्मी आणि सर्वस्व हे आमचं सगळं जे काही राज्य, लक्ष्मी, सर्वस्व आहे ते जुगारामध्ये हरण केलं गेलं, म्हणजे आमच्याकडून ते हरलं गेलं, आमच्याकडून ते खेचलं गेलं. आता आम्ही फळ, मूळ आणि अन्न के आहार पर रहने का निश्चय करके दुःखी होकर वन में जा रहे. त्यामुळे आम्ही काय करतो, फळ, मूळ आणि अन्न यांचा आहार करतो आणि अशा प्रकारे आम्ही निश्चय करून आम्ही आता दुःखी होऊन आम्ही वनात जात आहोत. वनामध्ये खूप काही दोष असतात. तिथे साप,
विंचू अशा प्रकारचे असंख्य भयंकर जंतू असतात. त्यामुळे मी म्हणतो, मला वाटतं हे जे काही आहे याचा तुम्हाला खूप त्रास होणार. आणि तुमच्यासारख्या ब्राह्मणांना, तुमच्यासारख्या प्रामाणिक ब्राह्मणांना दिलेला हा त्रास, तर तुमच्यासारख्या प्रामाणिक ब्राह्मणांना दिलेला त्रास याच्यामुळे देवता सुद्धा नष्ट होतात. देवतांचा सुद्धा नाश करू शकतो अशा प्रकारचा हा क्लेश असतो. ब्राह्मणांना दिलेला क्लेश, त्यांना दिलेला त्रास, प्रामाणिक ब्राह्मणांना दिलेला त्रास हा देवतांना सुद्धा नष्ट करू शकतो. तर माझी काय गोष्ट आहे. त्यामुळे हे ब्राह्मणांनो, तुम्ही इथून तुमची जी काही अभिष्ट स्थाने आहेत तिथे तुम्ही जा. तेव्हा सगळे ब्राह्मण म्हणाले, राजन, तुमची जी काही गती होईल ते भोगण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. आम्ही तुमचे भक्त आहोत. कोण ब्राह्मण म्हणतात युधिष्ठिरला की आम्ही तुझे भक्त आहोत, आम्ही तुमचे भक्त आहोत आणि उत्तम धर्मावर आम्ही दृष्टी ठेवणारे आहोत. धर्म या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आम्ही उत्तम धर्मावरती दृष्टी ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमचा परित्याग करू नका. देवता सुद्धा आपल्या भक्तांवरती, जे भक्त विशेषतः सदाचार परायण असतात त्यांच्यावरती दया करतात. देवता सुद्धा आपल्या भक्तांवरती, विशेषतः सदाचार परायण ब्राह्मणांवरती सुद्धा ते अवश्य दया करतात. सदाचार परायण ब्राह्मणांवरती देवता सुद्धा दया करतात. तर युधिष्ठिर म्हणाले, अरे विप्रगणांनो, माझ्या मनात ब्राह्मणांच्या प्रती उत्तम भक्ती आहे. आता ब्राह्मण आहेत ते स्वतःला युधिष्ठिरचा भक्त बनवतात आणि आता युधिष्ठिर स्वतःला ब्राह्मणांचा भक्त बनवतो. युधिष्ठिर म्हणाले, विप्रगण, माझ्या मनामध्ये ब्राह्मणांच्या प्रती उत्तम भक्ती आहे, परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी जी काय साधने लागतात ती माझ्याकडे नाही आहेत, त्याचा माझ्याकडे अभाव आहे. त्यामुळे मला दुःख होतंय. जे फळ, मूळ, मध इत्यादी आहार आम्ही गोळा करतो आणि हे गोळा करून आणणारे माझे जे भाऊ आहेत ते सुद्धा दुःखी झालेले आहेत. फळ, मूळ, मध इत्यादी आहार एकत्र गोळा करून आणणारे जे माझे भाऊ आहेत ते सुद्धा दुःखाने मोहित झालेले आहेत. त्यांना सुद्धा शोक झालेला आहे. द्रौपदीचा अपमान आणि राज्याचे अपहरण, म्हणजे द्रौपदीचा अपमान आणि आमचं राज्य, जे आमच्या राज्याचं अपहरण झालं, आमच्याकडनं ते काढून घेतलं गेलं, त्यामुळे आम्ही दुःखाने पीडित झालेलो आहोत. त्यामुळे माझे भाऊ आता ते दुःखाने व्याकुळ झालेले आहेत. मग तुम्हाला आमच्यासाठी अन्न आणायला मला पाठवायचं नाही आहे, तुम्हाला मला त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, अरे पृथ्वीनाथ, तुमच्या मनात, तुमच्या हृदयामध्ये आमच्या पालनपोषणाची चिंता नको. तुम्ही आमची चिंता करू नका, आमच्या पालनपोषणाची तुम्ही चिंता करू नका. आम्ही स्वतःसाठी स्वतःच्या अन्नाची आम्ही व्यवस्था करू आणि आम्ही तुमच्याबरोबर राहू. तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही येऊ, असे ब्राह्मण म्हणाले. पुढे ब्राह्मण म्हणतात, आम्ही तर तुमचे शुभचिंतक आहोत, आम्ही तर तुमचं काय अभिष्ट चिंतन करतो आणि आम्ही मंत्रांद्वारे जप करून, तुमच्यासाठी जप करून, तुमच्यासाठी ईश्वराच्या नावाचा जप करून आम्ही काय करू, तुमचं कल्याण करू. आम्ही तुम्हाला सुंदर सुंदर कथा ऐकवू आणि तुमच्याबरोबर प्रसन्नपणे वनामध्ये राहू. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, अरे महात्मांनो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. निसंशय मला ब्राह्मणांमध्ये राहायला मला प्रसन्नता वाटते, परंतु यावेळी माझ्याकडे धन नाही आहे. धनापासून मी ही नाही, माझ्याकडे धन नाही आहे. कारण मी बघतो की माझ्यासाठी ही अपकीर्तीची, म्हणजे काय, अपकीर्तीची गोष्ट आहे. अपकीर्ती म्हणजे काय, कीर्तीच्या विरुद्धार्थी शब्द अपकीर्ती. आपण इंग्लिशमध्ये ज्याला मराठीमध्ये प्रसिद्धी म्हणतात, इंग्लिशमध्ये पॉप्युलॅरिटी म्हणतात, तर त्याच्या विरुद्ध शब्द. तर म्हणतो युधिष्ठिराचं म्हणणं असं आहे की राजसूय यज्ञाच्या वेळेला आम्ही तुम्हाला तुमची खूप सेवा केली, तुम्हाला काय काय दिलं होतं,
पण यावेळेला मी तुमची तेवढी सेवा करू शकत नाही. यामुळे काय होईल, माझी अपकीर्ती होईल असं मला वाटतं. नाहीतर मला निस्संदेह मला ब्राह्मणांमध्ये राहायला बरं वाटतं. ब्राह्मणांच्या संघामध्ये ब्राह्मणांबरोबर राहण्यामध्ये मला प्रसन्नता वाटते असं सम्राट युधिष्ठिर म्हणतात. युधिष्ठिर महाराज पुढे म्हणतात, अरे ब्राह्मणांनो, तुम्ही स्वतःसाठी तुम्ही जो काय आहार एकत्र करून भोजन करणार हे मी कसं काय बघू शकतो? आतापर्यंत मी तुम्हाला देत आलेलो, तुमची सेवा केली, आणि आता तुम्ही स्वतःसाठी स्वतः आहार गोळा करणार, भिक्षा मागणार आणि घेणार, हे मी कसं काय बघू? हे मला बघवत नाही. तुम्ही अशा प्रकारचं कष्ट भोगण्यासाठी योग्य नाही आहात. आणि माझ्याप्रती तुमचं स्नेह आहे, माझ्याप्रती तुमचं प्रेम आहे, म्हणून तुम्ही एवढा मोठा हा त्रास सहन करत आहात, एवढे मोठे हे क्लेश तुम्ही उठवत आहात. त्या धृतराष्ट्राच्या पापी पुत्रांचा धिक्कार असो. युधिष्ठिरला सांगायचं होतं की तुम्ही माझ्याबरोबर थांबून कशाला उगाच कष्ट करून घेताय, त्रास करून घेताय, तुम्ही तुमच्या ठिकाणी परत जा, तुम्ही तुमच्या घरी परत जा. तर ब्राह्मण ते ऐकत नव्हते. मग वैशंपायन जन्मेजयला सांगतात, राजन, एवढं सांगून धर्मराज युधिष्ठिर शोकमग्न झाले आणि शांतपणे पृथ्वीवरती बसले, म्हणजे जमिनीवरती बसले. त्यावेळेला अध्यात्म विषयात रत अर्थात परमात्मा चिंतन में तत्पर विद्वान ब्राह्मण शौनकांनी जो कर्मयोग सांख्ययोग या दोन्ही प्रकारच्या निष्ठांच्या विचारामध्ये जे प्रवीण होते त्यांनी राजाला सांगितलं. म्हणजे जेव्हा युधिष्ठिर राजा शोकमग्न झाले त्यावेळी तिथे शौनक नावाचे ब्राह्मण होते, जे अध्यात्म विषयामध्ये एक्सपर्ट होते. कर्मयोग आणि सांख्ययोग या दोघांमध्ये ते एक्सपर्ट होते, दोन्ही विषयांमध्ये एक्सपर्ट होते. तर त्यांनी सम्राट युधिष्ठिरांना सांगितलं. काय सांगितलं? तर आता शौनक ब्राह्मण म्हणाले, शोक के सहस्त्रों और भय के सैकड़ों स्थाने वे मूढ़ मनुष्य पर प्रतिदिन अपना प्रभाव डालते हैं, परंतु ज्ञानी पुरुष पर वे प्रभाव नहीं डाल सकते. त्यांना ते म्हणतात की शोक करण्यासाठी शोक आणि भय, शोकाचे 1000 आणि भयाचे शेकडो स्थाने आहेत. जो मूर्ख मनुष्य असतो त्याच्यावरती हे शोक किंवा भय हे प्रभाव पाडतात आपला, परंतु ज्ञानी मनुष्य असतो त्याच्यावरती शोक आणि भय हे प्रभाव पाडत नाहीत. ज्ञानी जो मनुष्य असतो, स्थितप्रज्ञ असतो, भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा सांख्ययोग, कर्मयोग आलेला आहे, इतर योग सुद्धा आलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे, जो ज्ञानी असतो तो सुखामध्ये लय उड्या मारून दाखवत नाही आणि दुःखामध्ये रडत बसत नाही, शोक करत बसत नाही. ते शौनक ब्राह्मण पुढे म्हणतात, अनेक दोषांनी युक्त ज्ञानविरुद्ध आणि कल्याणनाशक कर्मांमध्ये तुमच्यासारखे ज्ञानवान पुरुष फसत नाहीत. कोणाला सांगतात? सम्राट युधिष्ठिरला सांगतात. जी कर्मे दोषांनी युक्त आहेत, म्हणजे काय? जी वाईट कर्मे आहेत, जी ज्ञानाच्या विरुद्ध आहे, कल्याणाचा म्हणजे ज्याला सगळ्यांचं भलं होऊ दे, त्याला काय म्हणतात? सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ह्या कल्याणाचा नाश करणारे जी वाईट कर्मे आहेत, दोषांनी युक्त कर्म आहेत, अशा प्रकारच्या कर्मांमध्ये तुमच्यासारखे ज्ञानवान पुरुष कधीच फसत नाहीत. कोण सांगतात? शौनक ब्राह्मण सम्राट युधिष्ठिरांना सांगतात. राजन, योगाचे जो योग आहे त्याचे 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ते हे योगाचे हे 8 अंग आहेत. त्यांच्यानी जो संपन्न आहे, समस्त जी अमंगल आहेत म्हणजे वाईट आहे त्याचा नाश करणारी, त्याचप्रमाणे श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे पुराणे यांच्या स्वाध्यायाने ज्याची बुद्धी चांगल्या प्रकारे दृढ झालेली आहे, हे सगळं कोणामध्ये? तुमच्यामध्ये स्थित आहे. काय म्हटलं? जे योगाचे 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे सगळे तुमच्यामध्ये आहे. तुम्ही यापासून संपन्न आहात.
आणि अमंगल म्हणजे जे वाईट आहे त्याचा नाश करणारी बुद्धी, त्याचप्रमाणे वेद आणि पुराणांच्या अभ्यासाने दृढ झालेली जी बुद्धी आहे ती सुद्धा तुमच्यामध्ये स्थित आहे. अर्थसंकट, दुस्तर दुख तथा स्वजनों पर आई हुई विपत्तियों में आप जैसे ज्ञानी शारीरिक और मानसिक दुखों से पीडित नहीं होते. अरे अर्थसंकट, अर्थसंकट म्हणजे काय? पैशाचं संकट. दुस्तर दुःख, स्वजनांवर आलेली विपत्ती इत्यादीद्वारे तुमच्यासारखे ज्ञानी शरीराने किंवा मनाने पीडित होत नाही. शरीरानेही दुःखी होत नाही आणि मनानेही दुःखी होत नाही. पूर्व काळात, फार पूर्वीच्या काळात महात्मा राजा जनकाने अंतकरणाला स्थिर करणारे काही श्लोकांचं गायन केलं होतं. ते श्लोक मी तुम्हाला ऐकवून दाखवतो, ते ऐका. तर महाराज जनक यांनी काय म्हटलं होतं? तर संपूर्ण जग हे मानसिक आणि शारीरिक दुःखांनी पीडित आहे. आता मानसिक दुःखे आणि शारीरिक दुःख, शारीरिक दुःख म्हणजे काय? वेगवेगळे शरीराचे रोग. आणि मानसिक दुःख म्हणजे काय? मनाचे रोग. मनाचे रोग म्हणजे काय? कसलं तरी आपल्याला टेन्शन आलं तर आपला ब्लड प्रेशर आणि वाढतो. म्हणजेच काय? मनावरती जसे परिणाम पडतात ते शरीरावरती उमटून येतात. पुढे एक श्लोक येणार आहे बघा, ज्यामध्ये म्हटलं आहे की ज्याप्रमाणे गरम गरम तापलेला गोळा जर पाण्यामध्ये टाकला तर पाणी सुद्धा गरम होतं. म्हणजेच मन जर तापलेलं असेल तर शरीर सुद्धा तापतं. मनात जर व्याधी असतील, मनात जर पीडा असेल तर शरीराला सुद्धा पीडा होते. बघा पुढे असणार. पुढे जनक म्हणतात की रोग, अप्रिय घटनांची प्राप्ती, अधिक परिश्रम आणि प्रिय वस्तूचा वियोग या 4 कारणांनी शारीरिक दुःख प्राप्त होतं. शारीरिक दुःख कशाने प्राप्त होतं? एक म्हणजे रोगाने, दुसरं म्हणजे अप्रिय घटनांची प्राप्ती, म्हणजे काहीतरी आपली जी प्रिय घटना आहे मनासारखी नाही घडली, जे घडायचं नव्हतं, आपल्या मनाला वाटत होतं की हे घडू नये ते घडलं, तर काय होतं? शारीरिक दुःख होतं. रोगाने शारीरिक दुःख होतं एक. आपल्या मनाला वाटतं की जी घटना घडू नये ती घटना घडल्याने दुःख होतं ते दुसरं. अधिक परिश्रम केल्याने, आवश्यकतेपेक्षा अधिक कष्ट केल्याने, अधिक परिश्रम केल्याने काय होतं? शारीरिक दुःख होतं तिसरं. आणि चौथा काय? प्रिय वस्तूंचा वियोग, म्हणजे जी आपल्याला प्रिय वस्तू आहे ती जर नाही मिळाली तर. 4 गोष्टी कोणत्या सांगल्या? लक्षात ठेवायला सोपं म्हणजे काय? एक म्हणजे रोग, रोगाने शारीरिक दुःख होतं. दुसरं म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक परिश्रम. तिसरी म्हणजे काय? जी प्रिय आहे मनाला वाटते त्याप्रमाणे जर घडून आलं, मनाला वाटते त्याप्रमाणे जर घडून नाही आलं म्हणजेच काय? अप्रिय घटनांची प्राप्ती हे तिसरं. आणि याच्या विरुद्ध काय? प्रिय वस्तूचा विलोप, जे मनाला प्रिय वाटतं ते जर नाही मिळालं तर. अप्रिय घटनाओं की प्राप्ती और प्रिय वस्तुओं का वियोग या 4 कारणांनी शारीरिक दुःख होतं. आणि मानसिक दुःख, रोग, अप्रिय घटनाओं की प्राप्ती, अधिक परिश्रम आणि प्रिय वस्तूंचा वियोग या 4 कारणांनी शारीरिक दुःख होतं. वेळोवेळी या 4ही कारणांना प्रतिकार करणे, त्याचप्रमाणे त्यांचं चिंतन न करणे, हे जे 2 आहेत ते दुःख निवारणाचे उपाय आहेत. याला क्रियायोग सुद्धा म्हणतात. यांनीच हे जे उपाय आहेत यांनीच काय होतं? आधिव्याधींची शांती होते. म्हणजेच काय? हे जी 4 कारणे आहेत शारीरिक दुःखाची त्यांचं काय चिंतनच करू नये. रोग झाला ना, रोगाचं सुद्धा चिंतन करू नये. आता पंढरपूरला जाणारे म्हातारी असतात भरपूर, आणि ते उड्या मारत मारत पंढरपूरला जातात, कारण ते भक्तिभावामध्ये आपल्याला रोग आहे ते संपूर्णपणे विसरून जातात आणि ते निरोगी होऊन येतात. एवढ्या लांब ते चलत जातात, उड्या मारू शकतात. का? कारण ते भक्तीमध्ये हे विसरूनच जातात की आपल्याला रोग आहे तो. म्हणजे मन जर तुमचं चांगलं असेल तर शरीरही चांगलं बनतं. मनात जर पीडा असतील तर मनाला रोग असेल तर शरीराला सुद्धा रोग लागतो. तर याचा रोगाचं चिंतनच करायचं नाही. याचं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा कोणाला ना मुर्म येतात तेव्हा जे लोक नेहमी त्यांचं चिंतन करत असतात, नेहमी आरशात बघत असतात, त्यांची मुर्म बघा वाढत राहतात. किती उपाय केले तरी ती कमी होत नाहीत, खूप खर्च करतात. पण जे मुर्म आली काय ना आली काय, ज्यांना काही फरक पडत नाही, जे कधी आरशात जास्त बघतच नाहीत,
त्यांची मुरमा जरी आली तरी ती आपोआप जातात, कारण ते त्याचं चिंतनच करत नाही, रोगाचं चिंतनच करत नाही, त्याच्यामुळे त्यांना ते शारीरिक दुःख होत नाही. तर या एक गोष्ट म्हणजे का, यांचं चिंतन न करणं आणि यांचा प्रतिकार करणं, आणि कधीच त्यांचं चिंतन न करणं, प्रतिकार करणे आणि कधीच त्यांचं चिंतन न करणे, हे जे दोन आहेत उपाय, ते काय झाले, दुःख निवारण्याचे उपाय आहेत. अप्रिय घटनांची प्राप्ती, आपल्या मनासारखं नाही घडून आलं तर त्याचं आपण चिंतनच करायचं नाही, मग दुःख होणार नाही. अधिक परिश्रम, त्याचप्रमाणे प्रिय वस्तूंका वियोग, यांचं चिंतनच करायचं नाही, तर त्यामुळे काय होतं, दुःख निवारण होतं. अधिक परिश्रम, आता इथे प्रतिकार करणं, म्हणजे परिश्रम अधिक केल्याने रोग होतो आपल्याला समजलं, शारीरिक रोग होतो हे समजलं, शारीरिक पीडा होते अधिक परिश्रम केल्याने, शारीरिक दुःख होतं. तर अधिक परिश्रम आहे तो काय करायचा, कमी करायचा, जेवढे आपल्याला पेलेल जमेल आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे तेवढाच परिश्रम करायचा, पैशाच्या लोभाने उगाच अति करता नये. तर वेळोवेळी या चारही जी कारणे आहेत दुःखाची, रोग, अप्रिय घटनांची प्राप्ती, अधिक परिश्रम आणि प्रिय वस्तूंचा वियोग, यांचं काय करणं, प्रतिकार करणं आणि त्यांचं कधीच चिंतन न करणं, हे दोन दुःख निवारण्याचे, शारीरिक दुःख निवारण्याचे उपाय आहे, ज्यांनी आधिव्याधींची शांती होते. म्हणून बुद्धिमान तसेच जे विद्वान पुरुष आहेत, आता इथे पुरुष शब्द म्हटला, पुरुष म्हणजे काय, इथे जीव आहे, मग तो जीव कोणीही असू शकतो, नर असू शकतो, मादी असू शकतो. बुद्धिमान त्याचप्रमाणे जे विद्वान जीव आहेत, विद्वान पुरुष आहेत, त्यांनी काय करायचं, विद्वान माणसं आहेत, त्यांनी काय करायचं, प्रिय वचन बोलून ज्याच्यामध्ये हित आहे त्याच भोगांची प्राप्ती करून सगळ्यात आधी माणसाचे जी मानसिक दुःख आहेत त्यांचं ते निवारण करतात. कारण मनात जर दुःख असेल तर शरीर सुद्धा संतप्त होऊ लागतं. ठीक त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा पाण्यामध्ये जर सोडला तर तो पाण्याला सुद्धा गरम करतो, त्याप्रमाणे मनात जर दुःख असेल तर त्यामुळे आपलं शरीर सुद्धा संतप्त होऊ लागतं, शरीर सुद्धा तापतं, शरीर सुद्धा संतप्त होतं. मन संतप्त असेल तर शरीर सुद्धा संतप्त होतं. मगाशी सांगितलं ना, असं काहीतरी पुढे सांगितलेलं आहे म्हणून. शौनक ब्राह्मण सांगतात आहे, जे जनकाने सांगितलं ते सांगतात, जनक राजाने सांगितलं ते. त्यामुळे पाण्याने जसं आपण अग्नीला शांत करतो त्याप्रमाणे ज्ञानाने मानसिक दुःखाला शांत केलं पाहिजे. शारीरिक दुःखाला शांत करण्यासाठी काय उपाय सांगितलं, त्यांचा प्रतिकार करणे आणि चिंतन न करणे. पण मानसिक दुःखाचं शमन करण्यासाठी काय उपाय सांगितला, तर ज्ञानाने आपण मानसिक दुःखाला शांत करू शकतो. मनाचे दुःख एकदा मिटलं की माणसाच्या शरीराचं दुःख सुद्धा दूर होतं. बरेच काही असे आजकाल माणसं आहेत जे खूप डॉक्टरकडे, वैद्यांकडे फिरत असतात, पण त्यांचा काही रोग व्यवस्थित होत नाही, कारण त्यांच्या मनातच ते आपल्याला रोगी समजत असतात. त्यामुळे किती काय डॉक्टरांनी उपाय काय केले आणि काय केलं, त्यांचं मन असतं ते संतप्तच असतं, त्यामुळे त्याचे परिणाम नेहमी शरीरावरती उमटत असतात. त्याचं कारण हे आहे. मग ह्याच्यावरती उपाय काय, तर ज्ञानाद्वारे आपण काय करणार, ज्याप्रमाणे पाण्याद्वारे अग्नी शांत केली जाते त्याप्रमाणे ज्ञानाद्वारे मन शांत केलं पाहिजे, तर शरीराचे रोग सुद्धा दूर होतील, असे कोण म्हणतात, महाराज जनक म्हणतात. मनाच्या दुःखाचे मूळ कारण काय आहे, याचं जर उत्तर आपण शोधायला निघालो तर स्नेह म्हणजे काय, या जगामध्ये आसक्ती, हे उत्तर मिळतं. आसक्ती म्हणजे काय, तर आपले डोळे आहेत, डोळे हे इंद्रिय झाले, तर इंद्रिय डोळ्याचा विषय काय, रूप, म्हणजे चांगलं रूप दिसतं तिथे डोळे आकर्षित होतात. कान या इंद्रियाचा विषय का, शब्द, जिथे चांगला शब्द ऐकू येतो, म्हणजे चांगला ध्वनी ऐकू येतो त्या ठिकाणी आपले कान आकर्षित होतात. जिभेचा विषय रस, जिथे चांगला रस आहे, चव आहे, त्या ठिकाणी जीभ आकर्षित होते. त्वचेचा विषय स्पर्श, जिथे चांगला स्पर्श होईल तिथे आपले हात आकर्षित होतात, हात आकर्षित आपली त्वचा आकर्षित होते. आणि नाकाचा विषय गंध, चांगला गंध येईल त्या ठिकाणी आपलं नाक आकर्षित होतं. मग
हे जे इंद्रिय विषय आहे, रूप, शब्द, स्पर्श, गंध, रस, हे जे 5 इंद्रिय विषय आहेत ते त्या 5 इंद्रियांना आकर्षित करतात. रूप डोळ्याला आकर्षित करतो, शब्द कानाला आकर्षित करतो, गंध नाकाला आकर्षित करतो, रस जिभेला आकर्षित करतो, स्पर्श त्वचेला आकर्षित करतो. मग हे जे आकर्षण आहे यालाच काय म्हणतात? आसक्ती म्हणतात. भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला विचारतो की माणूस पाप का करतो? असं वाटतं की त्याला पाप करण्यामध्ये प्रवृत्त केलं जातं. तर भगवंत हसले आणि म्हणाले की याचं मूळ कारण म्हणजे काय आहे? माणूस पाप का करतो याचं मूळ कारण म्हणजे इंद्रियांची त्याच्या विषयांच्या प्रती असलेली आसक्ती. म्हणजे इंद्रियांची ही ओढ, डोळ्याची रूपाच्या प्रती, कानाची शब्दाच्या प्रती, त्वचेची स्पर्शाच्या प्रती, जिभेची रसाच्या प्रती आणि नाकाची गंधाच्या प्रतीची असलेली ओढ आहे, आसक्ती आहे. यामुळे काय निर्माण होतं? ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते. या विषयांचं चिंतन केल्याने रूप, गंध, स्पर्श, रस, हे जे 5 विषय सांगितले, रूप, स्पर्श, गंध, रूप, शब्द, स्पर्श, गंध, रस, हे जे 5 विषय आहेत त्यांचं चिंतन केल्याने, ध्यायतो विषयान पुसः, त्यांचं ध्यान केल्याने, संगस्तेषु उपजायते, संग होतो त्यांचा. संघात संजायते कामः, आणि या संघातून काय होतं? काम म्हणजे इच्छा निर्माण होते, आसक्ती निर्माण होते. संघात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, आणि त्या कामातून काय होतं? क्रोधाचा जन्म होतो. इच्छेतून क्रोधाचा जन्म. का? जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोधाचा जन्म होतो. आणि जर ती इच्छा पूर्ण झाली की काय होतं? आणखी इच्छांना जन्म देते. उदाहरणार्थ, एखाद्याला 4 व्हीलर घ्यायची आहे, 4 व्हीलर त्याला घ्यायला आली नाही, काही ना काहीतरी मध्येच कारण आलं दुसरं, किंवा काही ना काहीतरी आडवं आलं ज्यामुळे तो ती 4 व्हीलर घेऊ शकला नाही, की त्याला काय होतं? राग येतो. आणि जर त्याची ती इच्छा जरी पूर्ण झाली, 4 व्हीलर त्याला मिळाली, तरी त्याचा मेंटेनन्स, पेट्रोलसाठी खर्च, ती धुण्यासाठी खर्च, हे जे सगळं जे आहे त्या इच्छा वाढतात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर काय होतं? त्याला क्रोध निर्माण होतो. म्हणजे काय? काम म्हणजे जी इच्छा आहे ती पूर्ण होवो अथवा न होवो, कुठून ना कुठून क्रोध निर्माण होणारच. म्हणून भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात? संघात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. कामातून काय होतो? क्रोधाचा जन्म होतो, क्रोध प्रकट होतो. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहा स्मृती विभ्रम. क्रोधातून काय निर्माण होतो? सम्मोह, क्रोधामुळे बुद्धी मोहित होते. सम्मोह हा स्मृती विभ्रम. आणि बुद्धी मोहित झाल्यामुळे काय होते? आपली स्मृती आहे ती काय होते? नष्ट होते, भ्रमित होते. त्यामुळे विवेक बुद्धी म्हणजे काय करणे योग्य, काय करणे अयोग्य, काय करण्याने काय परिणाम होतील, हे कर्म केल्यावर हे परिणाम होतील, हे कर्म केल्यावर ते परिणाम होतील, अमुक कर्म केल्यावर त्याचे चांगले काय परिणाम होतील आणि वाईट काय परिणाम होतील, हे जी काही समजून घेणारी जी विवेक बुद्धी आहे, चांगलं काय वाईट काय समजून घेणारी, ती विवेक बुद्धीत नष्ट होते. कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहा स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि स्मृतिभ्रंश झाल्यामुळे, बुद्धिनाश झाल्यामुळे काय होतं? माणसाचं काय होतं? पतन होतं. अशा प्रकारे माणूस ती इच्छा पूर्ण करण्यासाठी वाकडं पाऊल टाकतो आणि त्यातून पापाचा जन्म होतो. मग याच्यावरती उपाय का? तर इंद्रियांचं त्या विषयांच्या प्रती जे आकर्षण आहे तिथून सगळं सुरू झालं ना, स्टेप बाय स्टेप. जर काय आठवत नसेल तर ही व्हिडिओ आहे ती जरा पाठी घ्या, स्लाइड करा आणि मग पुन्हा ऐका. तर सुरुवात कुठून झाली? तर इंद्रियांची विषयांच्या प्रती आसक्ती. म्हणजे आता हे विषय रूप, गंध, स्पर्श, शब्द, रस या सगळ्यांनी तर हा संपूर्ण हे जग बनलेलं आहे, बरोबर? म्हणजे या जगामधील, म्हणजे जग म्हणजे काय? जगाला संसार हा शब्द वापरलेला आहे. या जगामधली जी आसक्ती आहे, संसाराच्या प्रती आसक्ती आहे, त्यामुळे काय होतं? दुःख होतं. म्हणजे दुःखाचं मूळ कारण काय? तर हे जे जग आहे त्याच्यामध्ये आपण आसक्ती धरून राहतो. म्हणजे त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी आशा बाळगून राहतो की हे मला प्राप्त होईल, ते मला प्राप्त होईल. हे दुःखाचं मूळ कारण आहे. जर दुःखच होऊ नये तर आपल्या इंद्रियांना रूपाकडे आकर्षितच व्हायला द्यायचं नाही. इंद्रियांनी बघायचं काय? रूप कोणाचं? पांडुरंगाचं. कानाने ऐकायचे काय? गुण कोणाचे? पांडुरंगाचे. जिभेने काय करायचं? गायची स्तुती कोणाची? पांडुरंगाची. जिभेने खायचा काय? प्रसाद
कोणाला? पांडुरंगाला दाखवायला नैवेद्य. कळलं? त्वचेने करायचा काय? स्पर्श. कशाला? पांडुरंगाच्या पायांना. म्हणजे सगळी जी इंद्रिय आहेत ती या जगाच्या प्रती आपली धाव आहे, बहिर्मुखी आहे. ती पांडुरंगाकडे जेव्हा वळवाल, अंतर्मुखी वळवाल, तुमच्या आतमध्ये पांडुरंगाचं भगवद्गीतेमध्ये सांगतो ना पांडुरंग की अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. म्हणजे सर्व जे जीव आहे त्यांच्या आतमध्ये मी स्थित आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहम आदिश्च मध्यंश भूतानामंत एवच. सगळ्या जीवांचा आदी मध्य अंत मीच आहे. तर सर्व जीवांच्या आतमध्ये स्थित आहे म्हणजे तुमच्या आतमध्ये सुद्धा तो स्थित आहे. तर आपल्या इंद्रियांची धाव आहे ती बहिर्मुखी आहे, ती अंतर्मुखी करून त्याचा शोध घ्यावा. आमचे कीर्तनाचे गुरुजी झारापकर गुरुजी आम्हाला सांगतात की जो बहिर्मुखी, ज्याच्या इंद्रियांची धाव बहिर्मुखी आहे, जो बहिर्मुखी तो सदा दुःखी आणि जो अंतर्मुखी तो सदा सुखी. ते जिथे म्हटलेलं आहे. मनसो दुःख मूलम तू स्नेह इत्युपलभ्यते स्नेहा तू सज्जते जंतुर दुःखयोगम उपैतिच. या मनाच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे याचा जर आपण शोध घ्यायला गेलो तर या जगाच्या प्रती असलेली आसक्ती हेच या मनाच्या दुःखाचं मूळ कारण आहे. जो अंतर्मुखी तो सदा सुखी आणि जो बहिर्मुखी तो सदा दुःखी. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल व्यवस्थेमध्ये इंद्रियांवरती संयम ठेवणं शिकवलं जायचं. इंद्रियांची धाव बहिर्मुखी आहे ती अंतर्मुखी करायला शिकवलं जायचं. आज काय तसला काही विषय नाही आहे. त्यामुळे जेवढी काही पापे घडतात आजकाल, जेवढे काही गुन्हे घडतात, त्या सगळ्यांच्या मागे कारण काय आहे? या इंद्रियांवरती आपलं नियंत्रण नाही. इंद्रियांची विषयांच्या प्रती असलेली धाव याच्यावरती आपलं नियंत्रण नाही. म्हणून आज काय इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायला आणि शिकवलं जात नाही. कारण ही आपली वैदिक शिक्षण पद्धती आज नाही आहे. ही जी चालली आहे ती मॅकेलेची शिक्षण पद्धती चाललेली आहे. लॉर्ड मॅकेले इंग्रज होता तो. असो, तर जेव्हा इंद्रियांवरती संयमन ठेवणं हे सुद्धा शाळांमध्ये शिकवलं जाईल, शाळा कॉलेजेसमध्ये, तेव्हापासून आजकाल घडणारे जेवढे काही गुन्हे आहेत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल. तर पुढे जनक राजा म्हणतो दुःखाचं मूळ कारण आहे आसक्ती. आसक्तीमुळेच काय होतं? भय होतं. म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या प्रती आसक्ती असली, समजा सोन्याचा काहीतरी दागिना आहे, मग त्या माणसाला आवडतो, त्याची आसक्ती झाली त्या दागिन्याच्या प्रती, मग त्याच्यामुळे त्याला भय सुद्धा वाटतं. अरे त्याला जर कोणी चोरून नेला तर, सोन्याचा दागिना चोरून नेला तर. मग आसक्तीमुळेच काय झालं? भय निर्माण झालं. सोन्याचा दागिनाच नसतं तर भय निर्माण झालं असतं का? नाही. दुःख झालं असतं का? नाही. शोक म्हणजे काय? दुःख. हर्ष म्हणजे काय? आनंद. त्याचप्रमाणे क्लेश, ह्या सगळ्यांची प्राप्ती होते. कशाने प्राप्ती होते? तर आसक्तीनेच. आसक्ती म्हणजे त्या वस्तूच्या प्रती किंवा उदाहरण दिलं तुम्हाला तर दागिन्याच्या प्रती जे काही आपली आसक्ती आहे, आशा आहे, इच्छा आहे, त्याच्यामुळेच काय होतं? भय, शोक, हर्ष, क्लेश या सगळ्यांची आपल्याला प्राप्ती होते. भय म्हणजे काय? बाबा कोणतरी चोरून नेईल म्हणून भय वाटते. शोक म्हणजे काय? जर चोरून नेलं तर आपल्याला शोक दुःख होतं. हर्ष म्हणजे काय? आपल्याला प्राप्त झालं म्हणून आनंद होतो. आणि क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे काय? भय, शोक हे होतात. यामुळे काय होतं? आपल्याला क्लेश होतो. इतकं मी घेतलं होतं आणि शेवटी ते चोरीस गेलं. मग हे कशामुळे निर्माण झालं? हे दुःख मनाला झालं ते कशामुळे झालं? तर त्या वस्तूच्या प्रती असलेल्या आसक्तीमुळे. आसक्तीमुळेच हे जे इंद्रिय विषय आहेत, रूप, गंध, स्पर्श, रस, शब्द, यांच्या प्रती काय? भाव आणि अनुराग होतात. अनुराग म्हणजे काय? हवेहवेसे वाटतात किंवा ते त्यांच्या प्रती आकर्षिले जातात. आणि हे दोन्ही आहेत ते काय आहेत? अमंगलकारी आहेत. मंगल नाही आहे, चांगले नाही आहेत, ते अमंगलकारी आहेत. ही आसक्तीमुळे जे इंद्रिय विषयांच्या प्रती जे भाव आणि अनुराग होतात, हे दोन्ही भाव आणि अनुराग हे काय आहेत? अमंगलकारी आहेत. भाव आणि अनुराग म्हणजे काय? भावना. आणि अनुराग म्हणजे काय? ओढ निर्माण होते. या दोन्ही काय आहेत? अमंगलकारी आहेत. त्यापैकी जो पहिला आहे विषयांच्या प्रती भाव आहे तो तर मोठा अनर्थकारक मानला गेलेला आहे. ज्याप्रमाणे
झाडाच्या जवळ जर आग लागली, मुळाशी जर समजा आग लागली किंवा तिथे काहीतरी गवत वगैरे असेल आणि तिथे समजा अशी आग लागली, तर ती संपूर्ण झाडाला काय करते, मुळासहित भस्म करून टाकते. त्याप्रमाणे या इंद्रिय विषयांच्या प्रती थोडी जरी आसक्ती असेल तर ती तुमचा धर्म म्हणजे धर्माचे पालन आणि अर्थ म्हणजे पैसा या दोघांचा नाश करून टाकते. म्हणजे ही आसक्ती अशी आहे ज्यामुळे आपण पैसा नको तिकडे खर्च करतो आणि वाया घालवतो. आणि या आसक्तीमुळे आपण काय करतो, धर्माच्या आचरणामध्ये कमी पडतो. पुढे जनक राजा सांगतो, विषयों के प्राप्त न होने पर जो उनका त्याग करता है वह त्यागी नहीं है, अपितु जो विषयों को प्राप्त होने पर भी उनमें दोष देकर उनका परित्याग करता है वस्तु तो वही त्यागी है, वही वैराग्य को प्राप्त होता है. आता इथे वैराग्य शब्द आलाय. वैराग्य म्हणजे काय, तर राग म्हणजे काय, ओढ, आसक्ती. आणि विराग म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी शब्द. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट असेल तर विराग म्हणजे काय, डिटॅचमेंट. मग इथे काय म्हटलंय, जो वैराग्यवान आहे म्हणजे ज्याला विषयांच्या प्रती, विषयांपासून ज्याने वैराग्य डिटॅचमेंट केलेलं आहे, अटॅच नाही आहे त्यांच्याशी, डिटॅच होऊन राहिला आहे. तर इथे जनक राजा काय म्हणतो, ज्याला विषय प्राप्त नाही झालेले आहेत आणि त्यांचा त्याग करतो तो त्यागी नाही. पण ज्याच्याकडे विषय प्राप्त झालेले आहेत, ज्याच्याजवळ विषय आहेत तरी पण त्यांच्यामध्ये दोष आहेत ते ज्याला समजलं आणि त्याने त्यांचा परित्याग केला, वस्तुतः तोच खरा त्यागी आहे. आता समजा एखादा माणूस अशा कुळात जन्माला आला जिथे मांसाहार केला जात नाही, आणि दुसरा एखादा माणूस अशा कुळामध्ये जन्माला आला ज्या ठिकाणी मांसाहार केला जातो. आता समजा जो दुसरा माणूस सांगितला अशा कुळात जन्माला आला ज्यामध्ये मांसाहार केला जातो, त्याला जर समजलं शास्त्राने वाचून हे जे काय आपण करतो ते बरोबर नाही आहे, हिंसेचं समर्थन करतो. महाभारतामध्ये अनुशासन पर्वणीमध्ये 114, 115 आणि 116 हे जे अध्याय आहेत, यामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला अहिंसेचे महत्त्व सांगितलेलं आहे. आणि जे हिंसेचे म्हणजे मांसाहाराचे आणि घोर निंदा केलेली आहे. हिंसेची, मांसाहाराची घोर निंदा केलेली आहे. मांसाहाराने आपल्या शरीराची कशी हानी होते ते सांगितलेलं आहे आणि शाकाहारी अन्नाने म्हणजे अहिंसा व्रताचं पालन केल्याने काय लाभ होतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. भले तिकडेचे फॉरेनर डॉक्टर काहीही सांगूत, कॅल्शियम मिळतं, हे मिळतं, ते मिळतं, त्याच्यापेक्षा आयुर्वेद काय सांगते तिथे लक्ष द्यायला पाहिजे. कारण त्यांचं सायन्स आहे ते दर 30 वर्षांनी बदलत राहतं. आजचे त्यांचे जे काही नियम आहेत ते उद्याचे सायंटिस्ट चुकीचे ठरवणार. चुकांमधून ते सायन्स सुधारत आलेलं आहे. पण आपलं जे सायन्स आहे, वैदिक शास्त्र आहे, ते लाखो वर्षांपूर्वीचे लिहिलं गेलेलं आहे. वेदव्यासांनी ते पुन्हा ग्रंथांच्या माध्यमातून लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत आणलेलं आहे. आणि त्याच नियमांनुसार त्यावेळी सुद्धा ग्रहतारे फिरायचे आणि त्याच नियमांनुसार आज सुद्धा ग्रहतारे फिरतात आणि त्याच नियमांनुसार भविष्यात सुद्धा ग्रहताऱ्यांची जी काही मोशन आहे ती तशीच राहील. म्हणूनच आपण पंचांगाच्या आधारावरती सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांचे परफेक्ट टायमिंग आणि काढू शकतो. तुम्हाला मी पहिल्याच भागामध्ये धर्माच्या 4 श्रेणी सांगितलेल्या आहे. वैश्विक श्रेणी, पर्यावरणीय श्रेणी, सामाजिक श्रेणी आणि मानसिक श्रेणी. त्यापैकी वैश्विक श्रेणीमध्ये हे तुम्हाला एकदम मी जरा विस्तृतपणे वर्णन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे मी पुन्हा ते सांगत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की 2 प्रकारचे माणूस, एकाचा जन्म झाला आहे अशा कुळामध्ये ज्यामध्ये मांसाहार केला जात नाही, आणि दुसरा माणूस ज्याचा जन्म झालेला आहे अशा कुळामध्ये ज्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या मांसाहार करत आलेले आहेत. पण या दोन्ही माणसांना जेव्हा समजतं की का मांसाहार बाबा चुकीचा आहे, हिंसा आहे, याचा आपल्याला कधी ना कधी पाप भोगावं लागतं, मग त्याने ज्याच्या पिढ्यानपिढ्या मांसाहार करत आलेले आहेत अशा माणसाने जर त्या मांसाहाराचा त्याग केला तर त्याला खरा त्यागी म्हटला जाईल. पण जो व्यक्ती ज्याला कधी मांसाहार प्राप्तच झालेला नाही आहे, मांसाहार प्राप्त झाला नाही म्हणजे
ज्याच्या पिढ्यानपिढ्या त्याने कधी मांसाहार केलेलाच नाही आहे, ज्याच्या पिढ्यांनी कधी मांसाहार केलेलाच नाही, त्याने जर मांसाहाराचा मी मांस खात नाही सांगितलं तर तो मोठा त्याग नाही. पण ज्याच्या पिढ्यानपिढ्या मांसाहार करत आलेला आहे त्याने त्या मांसाहारातले दोष समजले आणि त्याने त्याचा त्याग केला मांसाहाराचा, तर तो जो माणूस आहे तो काय, त्याचा जो त्याग आहे तो श्रेष्ठ संबोधला जातो असं. तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्याने जो काही त्याग केला त्याच्या मनामध्ये कोणाच्याच प्रती द्वेषभाव नसतो, कोणाच्याच प्रती द्वेषाची भावना नसते आणि त्यामुळे तो निर्वैर त्याचप्रमाणे बंधनमुक्त असतो. निर्वैर आणि बंधनमुक्त होतो म्हणजे काय, बंधनातून मुक्त होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो, मुक्त होतो. निर्वैर म्हणजे काय, तो कोणाशी वैर धरत नाही. त्यामुळेच काय, म्हणूनच मित्र आणि धनराशी इत्यादी प्राप्त करून त्यांच्याप्रती तुम्ही स्नेह म्हणजेच काय, आसक्ती बाळगू नका. मित्र असतील, आपलं फ्रेंड सर्कल असेल, धनराशी असेल म्हणजे पैसा वगैरे, तर ते प्राप्त केलं तरी त्यांच्याप्रती आसक्ती बाळगू नये, कारण ही आसक्तीच काय आहे, दुःखाचं कारण आहे. आणि आपल्या शरीराने जी उत्पन्न झालेली आसक्ती आहे या आसक्तीला ज्ञानाने निवृत्त केलं पाहिजे. भगवद्गीतेत सुद्धा भगवंत सांगतात की ही जी आसक्ती आहे, आसक्तीरूपी कामरूपी जे झाड आहे, पापरूपी झाड आहे, त्याला विरक्तीच्या शस्त्राने नष्ट कर. विरक्ती म्हणजे काय, आसक्तीच्या विरुद्धार्थी शब्द काय, विरक्ती. ज्ञानाच्या शस्त्राने काय कर, नष्ट कर. ज्ञान आणि वैराग्य. अर्जुन भगवंताला विचारतो, चंचल मी मन कृष्ण, बाबा मन एवढं चंचल आहे की वायूला पकडणं एक वेळ सोपं पडेल, पण त्या मनाला पकडणं वायूला पकडण्यापेक्षा कठीण. तर कसं याला नियंत्रणात आणावं मनाला. आता ज्या अर्जुनासमोर ती कोणती उर्वशी अप्सरा त्याच्या समोर आली प्रणय याचना करायला, आणि त्या उर्वशी अप्सरेला अर्जुनाने माता म्हणून संबोधलं, एवढं त्याचं इंद्रियांवरती नियंत्रण. आणि तो अर्जुन भगवंताला विचारतोय की माझं मन चंचल आहे, त्याला कसं नियंत्रणात आणावं. आता हा अर्जुनासारखा एवढा इंद्रिय संयमी माणूस असं विचारतो, मग आमच्यासारख्या बाकीच्या सामान्य माणसांची गतीच काय. तर भगवंत हसले आणि सहजच एकाच वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं, रे अर्जुना काय घेऊन बसलास, मनाला कंट्रोल करणं सोपे आहे काय. वैराग्य म्हणजेच विरक्ती, वैराग्य आणि अभ्यास म्हणजेच काय, प्रयत्न. वैराग्य आणि प्रयत्न या दोन गोष्टींच्या आधारावरती, वैराग्य आणि प्रयत्नाने आपण मनाला नियंत्रणात ठेवू शकतो. तर तेच इथे सांगितलेलं आहे, जी आपली आसक्ती आहे, आसक्तीला कशाने निवृत्त केलं पाहिजे, अभ्यासाने, ज्ञानाने निवृत्त केलं पाहिजे. जो ज्ञानी योगयुक्त शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ म्हणजे काय, शास्त्र जाणणारा, मर्मज्ञ म्हणजे काय, मर्म जाणणारा. जो ज्ञानी योगयुक्त शास्त्रज्ञ तथा मनाला वश करणारा आहे, मनाला नियंत्रणात ठेवणारा आहे, त्याच्यावरती आसक्तीचा प्रभाव कधी पडत नाही. जे लोक ज्ञानी आहेत, योगयुक्त शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारे आहेत, वैदिक शास्त्र जाणणारे आहेत, भगवद्गीतेसारखी शास्त्र, महाभारतासारखी शास्त्र, वाल्मिकी रामायणासारखी शास्त्र जाणणारे आहेत, पुराण वगैरे त्यांचं वाचन आहे पुराण वेदांवरती, त्यांना सहसा ही आसक्ती आहे ती विचलित करत नाही, म्हणजे माया विचलित करत नाही. सहसा म्हणजे आसक्तीचा त्यांच्यावरती प्रभाव दिसत नाही, प्रभाव पडत नाही. कमळाच्या पानावरती, कमळावरती जसं पाणी राहत नाही जास्त वेळ, पटकन ते खाली पडतं ना, म्हणजे कमळाच्या पाकळीवरती पाणी टिकत नाही, त्या पद्धतीने जे ज्ञानी योगयुक्त शास्त्रज्ञ आणि मनाला वश करणारे, नियंत्रणात ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कधी आसक्तीचा प्रभाव पडत नाही. राग म्हणजे अनुराग म्हणजे आसक्ती, ओढ, या आसक्तीने जे वशीभूत झालेले आहेत, म्हणजे ज्यांनी मनाला वश केलं नाही तर मनानेच या व्यक्तींना वश केलं. म्हणजे जसे गाडी चालवताना आपल्या कंट्रोलमध्ये गाडी असली पाहिजे ना, आणि गाडीच्या कंट्रोलमध्ये आपण गेलं तर काय होतं,
आपण सम्राट बनतो, चक्रवर्ती सम्राट. चक्रवर्ती जातात ना गाडीची ऍक्सिडेंट झाल्यावर. तर आपला गाडीवरती कंट्रोल पाहिजे, गाडीचा आपल्यावरती कंट्रोल होता नाही. म्हणजे आपल्या गाडीवरती कंट्रोल पाहिजे, गाडीच्या कंट्रोलमध्ये आपण जाता नाही. तसं आपल्या मनावरती नियंत्रण पाहिजे, मनाचा आपल्यावरती अधिकार होता कामा नये. आपल्या मनावर अधिकार पाहिजे, पण मन आपल्यावरती अधिकार करू नये. आपल्या मनावरती नियंत्रण पाहिजे, आपण मनाच्या नियंत्रणात जाता नाही. समजलं असेल तर जे आसक्ती आहे त्याच्यामध्ये जे वशीभूत झालेले आहेत त्या जीवांना, त्या माणसांना ज्या इच्छा असतात म्हणजे काम, इच्छा, त्या काय करतात, आकृष्ट करतात आपल्याकडे. म्हणजे इंद्रिय विषय आहेत ते त्यांच्या इंद्रियांना आकर्षित करतात आणि त्यांच्या मग इंद्रियांना वाटू लागतं, त्यांच्या मनाला वाटू लागतं की या इंद्रियांद्वारे आपण ते डोळ्याने ते चांगलं रूप आहे ते बघावं, त्वचेने चांगला तो स्पर्श आहे तो अनुभवावा, जिभेने ती चव अनुभवावी, कानांनी तो मधुर आवाज ऐकावा, असं त्यांना वाटू लागतं त्यांच्या मनाला. आणि यामुळे काय, तृष्णा वाढू लागते. तृष्णा म्हणजे तहान म्हणू शकता तुम्ही, ते विषय भोगण्याची तहान, इंद्रिय विषय भोगण्यासाठी इंद्रियांची असलेली तहान. आणि अशा प्रकारे ही जी तृष्णा आहे ती सगळ्यात मोठी पापिष्ठ आहे. म्हणजे जी पापामध्ये प्रवृत्त करणारी ही जी तहान आहे विषय भोगण्याची, ही सगळ्यात मोठी पापामध्ये प्रवृत्त करणारी आहे आणि ही उद्वेग करणारी आहे तृष्णा. आणि या तृष्णेमुळेच अधर्म होतो, पाप घडते, गुन्हे घडतात. अत्यंत भयंकर पापबंधनात घालणारी ही तृष्णा आहे. खोटी बुद्धिवाले म्हणजे जे वाईट मनुष्य असतात ना, त्यांना या तृष्णेचा त्याग करणे, म्हणजे विषयांच्या प्रती भोग घेण्याची जी ताण आहे, तृष्णा आहे, त्याचा त्याग करणे हे अत्यंत कठीण असते. कोणासाठी? जे खोटी बुद्धिवाले आहेत, वाईट बुद्धिवाले आहेत त्यांच्यासाठी. जी तृष्णा कशी असते, शरीर जरी म्हातारं झालं तरी ती इच्छा मात्र, भोगण्याची इच्छा, तृष्णा मात्र ही म्हातारी होत नाही. जिला प्राणनाशक रोग म्हटलं आहे अशी ही तृष्णा, याचा जो कोण त्याग करतो त्यालाच सुख मिळतं. एक राजा ययाती विष्णू पुराण मध्ये आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा हे महाभारताच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे वट्टचरित्र. सांगितलं नसेल तर मला सांगेन मी परत. आधी पर्वामध्येच ते आलेलं आहे. राजा ययातीने सांगितलेलं आहे की बाबा ही जी तो प्रसंग, राजा ययातीने आपल्या मुलाचं तरुण शरीर आपल्याला घेतलं होतं आणि आपलं म्हातारं शरीर त्या मुलाला दिलं होतं आणि भोग भोगले आणि शेवटी त्याने सांगितलं की बाबा शरीर जीर्ण होतं, पण तृष्णा म्हणजे जी इच्छा आहे भोग भोगण्याची ती मात्र कधी जीर्ण होत नाही, ती तरुणच राहते. हविषा कृष्ण वर्तने असं काहीतरी एक श्लोक आहे, विष्णू पुराण मध्ये सुद्धा आलेला आहे तो. म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकल्यावरती अग्नी मालवत नाही, तो उलट आणखी भडकत जाते, त्या पद्धतीने हे जे भोग आहे ते जेवढे जास्त आपण भोगत जाऊ तर त्याने आपलं मन शांत होत नाही, तो उलट आणखी इच्छा वाढत जातात, आणखी मन आपलं भडकत जातं, आणखी भोगावं असं वाटत जातं. तर म्हणजे ययातीने सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे की माणसाचं शरीर जीर्ण होतं, म्हातारं होतं, पण त्याच्या इच्छा मात्र म्हाताऱ्या होत नाहीत. ती ही जी तृष्णा आहे, तहान आहे, विषयांच्या प्रती भोगण्याची ही जी ताण आहे, तिला मोठा प्राणनाशक रोग म्हटला गेलेला आहे. आणि या तृष्णेचा जो त्याग करतो त्यालाच खरं सुख मिळतं. जरी ही तृष्णा माणसाच्या शरीरात राहत असली, माणसामध्ये राहत असली, तर त्याचा आदी आणि अंत नाही आहे. लोहे के पिंड की आग के समान यह तृष्णा प्राणियों का विनाश कर देती है. लोखंडाचा जो पिंड असतो, लोखंडाच्या पिंडाची आग आहे, त्याप्रमाणे ही तृष्णा आहे ती काय करते,
जीवांचा काय करते, माणसाचा विनाश करून टाकते. जैसे काष्ठ अपने ही उत्पन्न हुई आग से जलकर भस्म हो जाता है, उसी प्रकार जिसका मन वश में नहीं है वह मनुष्य अपने शरीर के साथ उत्पन्न हुए लोभ के द्वारा स्वयं नष्ट हो जाता है. जी काठी असते ना, लाकूड असते, लाकडाच्या आतमध्ये काय असतं, लाकूड स्वतः ज्वालाग्राही ना, मग ही लाकूड एकमेकांवरती घासली की उष्णता निर्माण होते आणि आग पेटते. बरोबर जंगलामध्ये वनामध्ये वणवा लागायचा, झाडे एकमेकांवर घासली की किताळे याची उष्णता निर्माण व्हायची आणि आग लागायची. मग ही आगीचा जन्म कशातून झाला, तर या झाडाच्या आतमधूनच. पण ते झाडालाच नष्ट करून टाकते. त्या पद्धतीने ही जी तृष्णा आहे, म्हणजे आग होती, आग कशामध्ये होती, झाडाच्या आतमध्येच होती ना ती दृश्य रूपात, असं त्यांना सांगायचं आहे. आगीपासूनच जी उत्पन्न झालेली तृष्णा, माफ करा, झाडापासून जी उत्पन्न झालेली जी अग्नी आहे ती झाडालाच भस्म करून टाकते. त्या पद्धतीने माणसातून उत्पन्न झालेली ही जी तृष्णा, माणसात राहणारी जी तृष्णा आहे, इच्छा आहे, ती काय करते, ज्याचं आपल्या मनावरती नियंत्रण नाही त्या मनुष्याला काय करते, नष्ट करून टाकते. जिसका मन वश में नहीं है वह मनुष्य अपने शरीर के साथ उत्पन्न हुए लोभ के द्वारा स्वयं नष्ट हो जाता है. जो लोभ आहे, इंद्रिय विषय भोगण्याच्या प्रतीचा लोभ आहे, आणखी आणखी भोगले पाहिजेत, आणखी भोगलं पाहिजे, या लोभाने काय होतं, तो माणूस नष्ट होतो. धनवान मनुष्य को राजा, जल, अग्नि, चोर तथा स्वजनों से भी सदा उसी प्रकार भय बना रहता है जैसे सब प्राणियों को मृत्यू से. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जो गरीब असतो त्याला कधी जास्त टेन्शन नसतो, पण जो धनवान असतो ना त्यालाच जास्त टेन्शन असतं. का, धनवान मनुष्याला काय वाटतं, कधीतरी सरकार आपल्याकडे धाड घालेल, आपला इन्कम जास्त आहे, आपण तो दाखवून देत नाही, तर आपला टॅक्स कट होणार म्हणून लपवून ठेवतात धन. म्हणून त्या मंत्र्यांपासून त्यांना भय असते, किंवा राजापासून भय असते. पाण्यापासून भय कशाला, मोठा जर पूर आला तर आणि आपण लपवून ठेवलेले पैसे वाहून गेले तर, अग्नी, आग लागली आणि आपले पैसे जळून गेले तर, चोर आला आणि चोराने चोरी केले तर, आणि स्वजन म्हणजे का, आपल्याच घरातले कोणीतरी आपल्याला धोका दिला आणि धन घेऊन पळून गेला तर. मग अशा प्रकारे जे धनुष्य मनुष्य असतात त्यांना अशा प्रकारे भय वाटत असतं. ज्याप्रमाणे सगळे जे जीव आहेत त्यांना मृत्यूपासून भय वाटतं, तसं धनवान मनुष्य असतं त्याला राजा, पाणी, अग्नी, चोर आणि स्वजन यांच्यापासून भय वाटत असतं. जैसे मांस के टुकड़े को आकाश में पक्षी, पृथ्वी पर हिंस्र जंतु तथा जल में मछलियां खा जाती है, उसी प्रकार धनवान पुरुष को सब लोग सर्वत्र नोचते रहते हैं. एक मांसाचा तुकडा असेल तर पक्षी, तो एक पक्षी जातो, तो तुकडा उचलतो, आकाशात नेतो, मग आणखी 4-5 पक्षी बघतात आणि तो तुकडा आपल्याला हिसकावून घेऊ पाहतात. बरोबर. मग जर तो तुकडा जमिनीवरती पडला तर अनेक जीवजंतू, कीटक तो मांसाचा तुकडा प्राप्त करण्यासाठी तिथे झोंबत राहतात. बरोबर. त्याचप्रमाणे सगळे जे लोक आहेत जे धनवान पुरुषावरती काय असतात, त्याला नुसते टोचत राहतात. ज्याप्रमाणे सगळे जे जीवजंतू आहेत ते मांसाच्या तुकड्याला टोचत राहतात, त्या पद्धतीने. कितीतरी मनुष्यांना धन आहे म्हणजे जे अर्थ आहे तेच अनर्थाचं कारण बनलेलं आहे. कितीतरी मनुष्यांसाठी हे धन हेच अनर्थाचे कारण बनलेलं आहे. त्या पैशामुळे बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे. तर काही जणांना संपत्ती म्हणजे सोनं नाणं गळ्यात मिरवायची सवय असते आणि त्या चोरांचा लक्ष गेला आणि चोरांनी त्या सोना नाण्यासाठी यांचा गळा कापला. जर ते घातलं नसतं तर जीव वाचला असता. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे अर्थ आहे तेच अनर्थाचं कारण बनलं आहे बऱ्याच वेळा मनुष्यांसाठी. कारण
या अर्थाद्वारे म्हणजे संपत्तीद्वारे सिद्ध होणारे जे काही श्रेय आहे, म्हणजे सांसारिक भोग आहे, त्यांच्यामध्ये जो मनुष्य आसक्त असतो त्याला कधीच कल्याणाची प्राप्ती होत नाही. त्यामुळे धनप्राप्तीचे जेवढे काही सगळे उपाय आहेत ते काय आहेत? मोह वाढवणारे आहेत. कृपणता म्हणजे कंजूसपणा, घमंड, अभिमान, भय, उद्वेग, हे सगळे देहधारींसाठी म्हणजे ज्याने शरीर धारण केलेलं आहे त्यांच्यासाठी हे काय आहेत? दुःख मानले गेलेले आहेत. म्हणजे जे विद्वान आहेत ते कंजूसता, घमंड, अभिमान, भय, उद्वेग या सर्वांना काय? दुःख मानतात. धनाचे उपार्जन, धनाचे संरक्षण करणे आणि धन खर्च करणे यामध्ये मनुष्याला खूप मोठं महान दुःख होत असतं. आणि धनासाठीच एक माणूस दुसऱ्याला मारून टाकतो, धनासाठीच, बरोबर. आणि या धनाचा जर त्याग करायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याला खूप मोठं दुःख होतं. आणि त्या धनाची आपण जर रक्षा केली, त्याचं रक्षण केलं तर तेच धन आपल्यासाठी शत्रू म्हणून काम करतं. म्हणजे एक उदाहरण मगाशी मी सांगितलं की याच धनासाठी एक माणूस दुसऱ्याला मारून टाकतो. म्हणजेच काय? ते जर नसतं तर त्याचा जीव वाचला असता. म्हणजे ज्या धनाने शत्रूसारखं काम केलं. मग इथे बघा, इथे त्यांनी एक स्टार दिलेला आहे. तर स्टार म्हणजे काय? स्टार म्हणजे खाली जाऊन स्टार बघा कुठे लिहिलंय ते, म्हणजे तिथे टिप्पणी, तिथे तेच म्हटलंय काय? धन के लोभ से मनुष्य रक्षक की हत्या कर डालते हैं. म्हणजेच काय? एक कुटुंब आहे आणि कुटुंबातील जो काही पैसा आहे त्याचं रक्षण करणारा एक माणूस ठेवलेला आहे किंवा एक कुटुंब प्रमुख आहे. आणि त्या कुटुंब प्रमुखाला मुलं झाली आणि मग या मुलं मोठी झाली, बायका आल्या घरात आणि त्या बायकांनी त्या पुरुषांना समजा बळकवलं त्या धनासाठी. अरे तुमच्या बापाशीकडे एवढं धन आहे, ते देत नाही, चावी वगैरे त्यांच्याकडे आहे, असं असं. तर जर यांची आसक्ती वाढली त्या बायकांच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या चुकीमुळे सुद्धा, तर ते काय करतात? स्वतःचे वडील आहेत त्यांचा सुद्धा खून करतात. ते कंसाने काय केलं होतं? स्वतःच्या बापाला धनासाठी, राज्यासाठी तुरुंगात टाकलं होतं. औरंगजेबने सुद्धा तेच केलं होतं. सांगायचा मुद्दा कसा की जे धनाची रक्षा करायला गेले त्यांच्यासाठी त्या धनाने शत्रूसारखं काम केलं. मग त्या कळलं ना? म्हणजे आता उदाहरण दिलं त्याच्यामध्ये का जे वडील रक्षण करून ठेवायचे, आता मुलंच त्यांच्या विरोधात सगळी आली आणि त्या मुलांनीच वडिलांना मारलं धनासाठी. म्हणजेच काय? वडिलांमध्ये आणि त्याच्या मुलांमध्ये ही जी काही तेढ निर्माण झाली, कशामुळे झाली? तर धनामुळे झाली. मूळ कारण त्याचं काय? धन, बायका आणि त्याची निमित्त, पण मूळ कारण काय हे असं. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? धन को त्यागने में धनाचा त्याग करून सुद्धा महान दुःख होतं. आणि जर त्याचे रक्षण केलं गेलं तर ते शत्रूसारखं सुद्धा काम करतं. धनाची प्राप्ती आहे ती सुद्धा दुःखानेच होती. खूप कष्ट करावं लागतं तेव्हा धन मिळतं ना. इसीलिए धनाची प्राप्ती दुःखाने होते, धनाची प्राप्ती सुद्धा दुःखानेच होते. त्यामुळे त्याचा आपण चिंतन करत बसायचं नाही धनाचं. त्यामुळे धनाचं चिंतन करत बसायचे नाही, कारण या धनाची जर आपण चिंता करत बसलो, या धनाची चिंता करत बसणे हा आपला नाश आहे. मूर्ख मनुष्य सतत असंतुष्ट राहतात. अजून मला धन प्राप्त करायचं, अजून मला प्राप्त करायचं आहे. आणि जे विद्वान आहेत ते धनाच्या मागे लागलेले नसतात. जे काही त्यांना मिळालेलं आहे त्याच्यात ते समाधानी असतात, ते संतुष्ट असतात. धनाची जी तृष्णा आहे, प्यास, तहान आहे धनाची, ती कधीच त्याची शम्यत नाही. म्हणजे आपण संस्कृतमध्ये तो शम्यती शब्द आहे, हिंदीमध्ये बुजती, मराठीमध्ये काय आहे ती भागत नाही. धनाची जी तहान आहे ती कधीच भागत नाही.
परंतु जो संतोष आहे, समाधान आहे, तेच मोठं सुख आहे. जन्माला येऊन काय प्राप्त करायचं? समाधान, सुख समाधान आपण म्हणतो. धनाची जी तहान आहे ती कधीच भागत नाही. जो संतोष आहे, समाधान आहे, तेच खरं काय आहे? सुख आहे. त्यामुळे जे ज्ञानी लोक आहेत ते या संतोषाला म्हणजे समाधानाला सगळ्यात उत्तम समजतात. मग हे सगळे जनक राजाने सांगितलं आहे ते शौनक ब्राह्मण युधिष्ठिरला का सांगतात? कारण युधिष्ठिर म्हणत होता ना, माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला सांभाळायला येते, माझे भाऊ आहेत तेच रडत आहेत, मग तुम्हाला मी अन्न गोळा करायला पाठवणे हे मला बरोबर दिसत नाही, हे बरोबर नाही, तुम्ही आपापल्या घरी जा, आमच्या कर्माची फळं आम्ही भोगतो, असं युधिष्ठिर सांगत होता. मग त्याला आपल्याजवळ धन नाही म्हणून तो आपल्याला कमी संबोधत होता. म्हणून कौशिक ब्राह्मण त्याला सांगतात की आपल्याकडे धन नाही म्हणून तो स्वतःला कमी समजू नको, तो धनाचे सगळे दोष सांगत आहेत. यौवन, रूप, जीवन, रत्नांचा संग्रह, ऐश्वर्य आणि प्रिय ज्या व्यक्ती आहेत त्यांचा एकत्र निवास, हे सगळे काय आहेत? अनित्य आहेत. म्हणजे काय? दीर्घकाळ टिकणारे नाहीत. त्यामुळे जे विद्वान पुरुष आहेत त्यांनी कधीच यांची अभिलाषा करू नये, कधीच यांची आशा बाळगू नये. म्हणजे यौवन आहे ते सुद्धा अनित्य आहे. म्हणजे काय? चिरकाळ टिकणारं नाही, दीर्घकाळ टिकणारं नाही, कधी ना कधी सुरकुत्या पडणारच आहे, म्हातारे होणारच. रूप सुद्धा जसंच्या तसं दिसत नाही, ते सुद्धा बदलत राहतं. काही वर्षांपुरतं ते राहतं, मग सगळं रूपाचं बेरूप होऊ लागतं, म्हातारं होऊ लागतो व्यक्ती. त्यामुळे ते सुद्धा काय आहे? अनित्य आहे. त्यानंतर रत्नांचा संग्रह, पैसे सुद्धा काय जसेच्या तसे राहत नाहीत, ते सुद्धा वेळ होत राहतात. रत्ने आहेत ते सुद्धा काय होतात? टिकत नाहीत दीर्घकाळ, कारण ते सुद्धा नश्वर आहेत. ऐश्वर्य हे सुद्धा काय? अनित्य आहे. आणि प्रियजनों का एकत्र निवास, जे तुमचे आवडते लोक आहेत ते काय सतत तुमच्याबरोबर नसतात, ते जरी एकत्र राहत असले तरी कधी नाही कधी ते वेगवेगळे होतातच. त्यामुळे हे यौवन, रूप, जीवन, रत्नांचा संग्रह, ऐश्वर्य आणि प्रियजनांचा एकत्र निवास, या सगळ्या गोष्टी आहेत त्या अनित्य आहे, चिरकाळ टिकणाऱ्या नाहीत. त्यामुळे विद्वान माणसांनी या गोष्टींची कधी अभिलाषा बाळगू नये. त्यामुळे म्हणूनच धनसंग्रहाचा त्याग केला पाहिजे. आणि त्याच्या त्यागाने, धनसंग्रहाचा त्याग केल्याने जो क्लेश होतो त्याला धैर्यपूर्वक सहन केलं पाहिजे. ज्यांच्याजवळ धनाचा संग्रह आहे असा कोणीही एक मनुष्य नाही ज्याच्याजवळ धनाचा संग्रह आहे आणि तो उपद्रवापासून रहित आहे. त्यामुळे म्हणूनच धर्मात्मा पुरुष जे आहेत ते त्याच धनाची प्रशंसा करतात जे त्यांना दैवी इच्छेने, त्यांना न्यायपूर्वक स्वतः आपोआप प्राप्त होत असते. दैवी प्रेरणेने, दैवी इच्छेने त्यांना न्यायपूर्वक जे प्राप्त होत असते, दैवाने जे प्राप्त होते, ते देवाच्या इच्छेने प्राप्त होते, त्यालाच ते काय म्हणतात? धनाची ते प्रशंसा करतात, जे विद्वान लोक आहेत ते. जे लोक धर्म करण्यासाठी धन पाहिजे, धन कमवतात, धर्म म्हणजे चांगली कामे करण्यासाठी जे धन कमवतात, धन कमवण्याची इच्छा करतात, तर त्यांची ही इच्छा न करणं चांगलं आहे. कारण चिखलात पाय बुडवून परत धुण्यापेक्षा त्या चिखलाला स्पर्श न केलेलाच चांगला ना. त्यामुळे ओ युधिष्ठिर महाराज, अशा प्रकारे तुमच्याद्वारे एक कोणत्याही वस्तूची, धनाची वगैरे कोणत्याही वस्तूची अभिलाषा करणे उचित नाही आहे. जर तुम्हाला धर्माशीच जर प्रयोजन असेल, जर तुम्हाला धर्मच करायचा असेल, धर्माशी प्रयोजन असेल, तर ही जी धनाची इच्छा आहे याचा तुम्ही सर्वथा त्याग करा. मग युधिष्ठिर म्हणाले अरे शौनक ब्राह्मणांना, ब्राह्मण, मी जे धन पाहिजे, धन माझ्याजवळ पाहिजे होतं असं म्हणतोय, ते कशासाठी? मला भोग भोगायचे आहेत म्हणून नाही,
तर हे जे कोणी ब्राह्मण, तुमच्यासारखे जे काही प्रामाणिक ब्राह्मण माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांचे भरण पोषण व्हावे म्हणून मी या धनाची इच्छा राखतो, लोभाने नाही. त्यामुळे हे विप्रवर, गृहस्थ आश्रमामध्ये राहणारा माझ्यासारखा पुरुष जर त्याने अनुयायांचे, त्याच्याबरोबर जे कोण त्याचे अनुयायी आहेत त्यांचं जर भरणपोषण जर त्याने केलं नाही तर हे योग्य आहे का? जो गृहस्थी आहे ते गृहस्थीच्या भोजनामध्ये देवता, पितर, मनुष्य आणि समस्त प्राणी ह्यांचा सुद्धा वाटा असतो, बरोबर? कारण जो गृहस्थी असतो तो देवतांना सुद्धा जेवण देतो, देवतांना सुद्धा नैवेद्य दाखवतो, पितरांना सुद्धा नैवेद्य दाखवतो, पितरांना सुद्धा जेवण देतो, जे कोण इतर मनुष्य आहेत त्यांना सुद्धा जेवण देतो, इतर जे कोण कुत्रा वगैरे बाहेर येतात, गाय येते, त्यांना सुद्धा तो जेवण देतो, मुंगीला सुद्धा जेवण देतो, मुंगीला सुद्धा जेवण त्याच्यामुळेच मिळते, गृहस्थीमुळे. त्यामुळे जो गृहस्थी आहे त्याचा हा धर्म आहे की तो जे लोक आपल्या हाताने जेवण बनवू शकत नाहीत, उदाहरणार्थ संन्यासी कधी आपल्या हाताने जेवण बनवू शकत नाहीत, तर अशा संन्यासांना सुद्धा जेवण वगैरे बनवून त्यांना जेवण देणे. तर हे गृहस्थीचा हा काय झाला, धर्म झाला. 4 आश्रम आहेत ना. पहिला म्हणजे काय, ब्रह्मचर्य आश्रम, गुरुच्या गृही राहून विद्या अध्ययन करणे. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम म्हणजे काय, लग्न करणे, मुलांना जन्म देणे, त्यांचं पालनपोषण करणे, बायकोचं पालनपोषण करणे, मुलांवरती चांगले संस्कार करणे, त्यांना घडवणे. त्यानंतर वानप्रस्थ म्हणजे काय, मुलं मोठी झाली की सगळी जी आसक्ती आहे ती सोडून देऊन वनामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी जाणे, कमी कमी खाऊन राहणे आणि ईश्वराचं चिंतन करीत शरीर सोडून भगवंताला प्राप्त करणे, हा वानप्रस्थ. आणि संन्यासाश्रम म्हणजे काय, पहिला जो ब्रह्मचर्य आश्रम झाल्यानंतर ज्यांना लग्न करायचं नाही आहे तर ते काय करतात, संन्यासी बनतात, संन्यासाश्रमात जातात आणि आपले संपूर्ण आयुष्य आहे ते लोकसेवेमध्ये, धर्मसेवेमध्ये, देशसेवेसाठी, राष्ट्रसेवेसाठी ते आपलं आयुष्य आहे ते वापरतात, चांगल्यासाठी, कल्याणासाठी सर्वांच्या ते आपलं आयुष्य, आपल्या आयुष्याचे उपयोजन करतात. त्यामुळे जो गृहस्थी असतो तो जो काही जेवण बनवतो त्यामधूनच देवता, पितर, मनुष्य आणि समस्त प्राण्यांचा सुद्धा वाटा बघायला मिळतो. त्यामुळे गृहस्थीचा हा धर्म आहे की जे संन्यासी आहेत स्वतःच्या हाताने जेवण बनवू शकत नाही तर त्यांना सुद्धा हे शिजवून वगैरे अन्न बनवून त्यांना दिलं पाहिजे. आसनासाठी तृण म्हणजे काय, कुश, बसण्यासाठी स्थान, पाणी आणि मधुरवाणी, या 4 गोष्टींचा सत्पुरुषांच्या घरामध्ये कधीही अभाव असत नाही. म्हणजे कोणी जर पाहुणा आला तर ते पहिलं काय करणार, बसायला जागा देणार, बसायला सांगणार, बसायला जागा देणार, पाणी देणार आणि गोड गोड शब्दाने बोलणार. मग हे ते कोण झाले, सत्पुरुष. सत्पुरुषांच्या घरामध्ये हे ज्या 4 गोष्टी आहेत, आसन, बसण्यासाठी जागा, पाणी देणे आणि मधुरवाणी, या 4 गोष्टींचा कधी अभाव नसतो. रोगव्याधींनी पीडित झालेल्या मनुष्याला झोपण्यासाठी शय्या दिली. जो थकून माकून दमून आलेला आहे त्याला बसायला आसन देणे, तहानलेल्याला पाणी देणे आणि भुकेलेल्याला भोजन दिलं पाहिजे. जो कोणी आपल्या घराकडे येईल त्याला प्रेमभरी दृष्टीने बघलं पाहिजे. नाही तर कोणतरी पाहुणा आला आणि रागवून त्याच्याकडे बघितलं, मेलो आमच्याकडे, माझी कामं आता बाजूक ठेवून का आता ह्याच्याकडे गजाले मारूचे लागतले वाईट, नाही तर ते का राग येतलो असं समजून, हे योग्य नाही गृहस्थीसाठी. तर इथे काय म्हटलं आहे,
जो अपने घर पर आ जाए उसे प्रेम भरी दृष्टी से देखे. नाहीतर टी व्हीवरती सिरियल नाही तर पिक्चर बघत होता, पाहुणं आल्यानंतर झाला याचा मूड खराब, असं नाही. तर जो अपने घर पर आ जाए उसे प्रेम भरी दृष्टी से देखे. जो कोणी घराकडे येईल त्याच्याजवळ आधी प्रेम भरी दृष्टीने बघायचं. पिक्चर आणि टी व्ही काय नंतरही बघू शकतो. मनाने त्याच्याप्रती उत्तम भाव ठेवला पाहिजे. मनातल्या मनात म्हणता नाही ह्यो आज काय इलो होय असा. त्याच्याबरोबर मिठे वचन बोले, म्हणजे त्याला शिव्या द्यायचा नाही, झक मारू कशा गेलं हे सर माका त्रास देऊ असा नाही, तर गोड गोड बोलायचं त्यांच्याबरोबर. आणि आपण स्वतः उठून त्याच्यासाठी आसन द्यायचं. आता आपलं काम करत तसंच राहायचं नाही, ये आणि होय तसं बस असं नाही. आपण आपलं काम टाकून त्याला बसायला जागा द्यायची. हा काय झाला, हा गृहस्थीचा सनातन धर्म झाला. जे अतिथी आहेत त्यांना येताना बघून आपण स्वतः त्यांची काय करायची, अगवानी करायची. त्यांना सांगायचं या 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 बसा बसा बसा, आणि यथोचित रीतीने त्यांचा आदर सत्कार करायचा. हाच काय झाला, गृहस्थीचा सनातन धर्म झाला. सनातन म्हणजे शाश्वत, ज्याला आधी मध्य आणि अंत नाही. तर या एवढ्याचं जरी प्रामाणिकपणे पालन केलं तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटून मोक्ष प्राप्त होतो. जर गृहस्थी मनुष्य अग्निहोत्र, सांड, जातिभाई, अतिथि, अभ्यागत, बंधु बांधव, स्त्री पुत्र तथा भृत्यजनों का आदर सत्कार न करे तो वो अपने क्रोधाग्नि से उसे जला सकते हैं. जर त्या गृहस्थी मनुष्याने अग्निहोत्र असेल, सांड म्हणजे कोण, बैल, जातिभाई म्हणजे आपले जे बंधू बांधव असतात सगळे ते, अतिथी, अभ्यागत, बंधू बांधव, स्त्री पुत्र, त्याचप्रमाणे भृत्य, जर हे जे कोणी आहेत त्यांचा जर त्याने आदर सत्कार नाही केला तर त्यांना राग येणार. आणि त्यांना जर राग आला तर त्यांच्या क्रोधाग्नीने हा जळू शकतो. म्हणजेच काय, त्यांचा क्लेश लागतो याच्या पाठी. केवळ अपने लिए अन्न न पकावे, फक्त आपल्यासाठीच अन्न बनवू नये, देवता, पितर, अतिथी यांच्यासाठी सुद्धा अन्न बनवावे. देवतांना, पितरांना नैवेद्य दाखवावा. कोणीही अतिथी येऊ शकतो किंवा साक्षात परमात्मा सुद्धा अतिथीच्या रूपात येऊ शकतात. अतिथी देवो भवः. तर त्यांच्यासाठी सुद्धा जरा जादा जेवण बनवून ठेवावं. निकम्मे पशुओं की भी हिंसा न करे. आता इथे निकम्मे शब्द का आला आहे, कारण गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिला पाळतात, आणि जेव्हा ती दूध द्यायचं बंद म्हणजे दूध द्यायचं तिचं जेव्हा बंद होतं तेव्हा तिला कत्तलखान्यामध्ये टाकलं जातं, त्या कसायांना विकलं जातं. हे काय सगळ्यात मोठं पाप आहे. गाईलाच काय, बकरे किंवा इतर म्हैस जरी असेल, कुठलाही जरी पशुपक्षी असेल, बैल जरी असेल, कुठलाही पशुपक्षी असेल तर त्याला कत्तलखान्यात कसायाकडे देणं मोठं पाप आहे. निकम्मे, आता ती काही दूध देत नाही म्हणून तिची हिंसा करणे योग्य नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण हे जग कसं आहे, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे एका देहाचे वयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे हात, पाय, बोटे हे सगळे काय आहेत, एकाच देहाचे अवयव आहेत. मी माझ्या अंगठा आहे, त्याला जर काय केलं, कोचलं तर दुःख कोणाला होणार, जीवाला दुःख होणार. माझा हाताचं एक बोट आहे, ते जर कापलं तर दुःख कोणाला होणार, जीवाला होणार. कान कापला, दुःख कोणाला होणार, जीवाला होणार. कारण हे सगळे एकाच देहाचे अवयव आहेत, आणि सुख दुःख होतं ते कोणाला होतं, जीवाला होतं. तसे जे सगळे जे जीव आहेत ते काय आहेत, परमात्माचे अवयव आहेत समजा. म्हणजे परमात्मा मामेवांश जीवलोके जीवभूत सनातन. भगवद्गीतेतील मला वाटतं 7व्या अध्यायातला 15वा श्लोक किंवा 15व्या अध्यायातला 7वा श्लोक असेल. तर 15-7 हा आकडा माझ्या लक्षात राहिला. तर त्यामध्ये भगवान कृष्ण सांगतात की सगळे जीव आहेत ते काय आहेत, माझेच अंश आहेत. कळलं? म्हणजेच काय, एक प्रकारे आपल्या शरीराचे हे सगळे हात, पाय, बोटे, नखे हे सगळे काय झाले, आपले अंशच झाले ना, आपल्या शरीराचे अंशच झाले ना. तसे सगळे जीव आहेत ते परमात्माचे अंश आहेत. सगळे आत्मा हे परमात्माचे अंश आहेत. त्यामुळे या जीवांना जर आपण त्रास दिला तर त्याचं दुःख कोणाला होतं, परमात्माला होतं.
आणि तो परमात्मा काय करतो? अहम वैश्वानरो अग्नी, मी म्हणतो मी सर्व जीवांच्या आतमध्ये स्थित आहे, परमात्मा रूपात सुद्धा स्थित आहे आणि सर्वांचं काय करतो? जे अन्न खातात सगळे जीव ते मी वैश्वानर अग्नीच्या रूपात प्रकट होऊन सर्वांच्या जीवांच्या पोटामधलं जे काही अन्न आहे तर मी पचवतो. 4 प्रकारचं अन्न, शोषून पिलं जाणारं, चाटून पिलं जाणारं, चावून पिलं जाणारं आणि 4 प्रकारचे अन्न. आपण ते भगवद्गीतेच्या त्या श्लोकाकडे जाणार तेव्हा बघणार. एक म्हणजे चावून खाल्लं जाणारं, दुसरं म्हणजे आपण पाणी पितो त्या पद्धतीने, तिसरं म्हणजे शोषून पिलं जाणारं आणि चौथं म्हणजे चाटून खाल्लं जाणारं. हे 4 प्रकारचं अन्न मी सर्व जीवांच्या शरीरामध्ये वैश्वानर नामक अग्नीच्या रूपामध्ये मी पचवत असतो असे भगवान कृष्ण सांगतात. तर त्या परमात्म्याला दुःख होते जर आपण कोण्याही जीवाचा मत्सर केला तर, त्याला जर हिंसा केली तर. म्हणून ते म्हटलेलं आहे निकम्मे पशु की भी हिंसा न करे. निकम्मे जे पशु आहेत त्यांची सुद्धा हिंसा करू नका. आता किडे बिडे दिसतात आपल्याला पावसाळ्यात, बाथरूम आदानी येतात, उगाच त्यांना मारून टाकायचं नाही, त्यांना झाडून कुठेतरी बाहेर ढकलून द्यायचं. आपल्याला जर त्यांचा त्रास होत असेल तर त्यांना झाडूने बाहेर ढकलून द्यायचं, उगाच मारायचं नाही. आणि हे जे काय अहिंसा व्रत आहे ना, कोणाही जीवाची हिंसा नाही करू नये, त्याचे खूप लाभ होतात. मला वाटतं तो महाभारतातल्या अनुशासन पर्वणीमधील 114, 115, 116 यामधील एक अध्याय आहे ज्यामध्ये भीष्म सांगतात की जो मनुष्य कुठल्याही जीवाची हिंसा करत नाही, जो सर्व जीवांवरती जो दयाभाव ठेवतो, त्याला भूतप्रेत सुद्धा त्याचं कधी वाईट चिंतत नाहीत. कोणताही हिंसक पशु जरी त्याच्या समोर आला तरी तो त्याला काही करत नाही, हानी पोचवत नाही. हिंसक पशुच कशाला, भूतप्रेत जे असतात ते सुद्धा त्याच्यावरती कधी आक्रमण करत नाहीत. अशा प्रकारे अहिंसा व्रताची खूप महती सांगितलेली आहे. भीष्म सांगतात की अरे अहिंसा व्रताची एवढी महती आहे, एवढे लाभ आहेत की 100 वर्ष जरी मी तुला सांगत राहिलो तरी ते संपणार नाहीत. ते स्वतः सांगतात. आपण जेव्हा त्या प्रकरणाकडे येऊ तेव्हा बघू तो श्लोक. तरी ते म्हटलेलं आहे फक्त आपल्यासाठीच अन्न बनवू नये, देवता, पितर, अतिथी यांच्या उद्देशाने सुद्धा अन्न बनवून ठेवावं. जर जादा झालं तर जे काही पशु वगैरे बाहेर येतात त्यांना घालावं, उरलं तर. जे निकम्मे पशु आहेत, जे आपल्या कामाचे नाहीत, त्यांची कधी हिंसा करू नये. आणि जे आपण देवतांना अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो, तेच आपण खायचं. जे देवतांना नैवेद्य दाखवलं जात नाही ते अन्न आपण खायचं नाही. कारण ते सगळं अन्न आपल्याला कोणाच्या कृपेने मिळतं? देवतांच्याच कृपेने मिळतं. देवतांनी जर पाऊस पडणं जर सोडून दिलं तर अन्न मिळेल का आपल्याला? म्हणून त्यांना आधी दाखवायचं अन्न आणि मग आपल्याला मग आपण खायचं देवतांना अर्पण करून. कुत्तो चांडालो और कौवों के लिए पृथ्वी पर अन्न डाल दे. जे कुत्रे आहेत, चांडाळ म्हणजे असे जीव जे कुत्र्यांना सुद्धा खातात. कुत्तो चांडालो और कौवों के लिए पृथ्वी पर अन्न डाल दे. आणि कावळे वगैरे येतात त्यांच्यासाठी पृथ्वीवरती अन्न ठेवायचं. म्हणजे पशु पक्ष्यांना सुद्धा आपण जे काही अन्न देतो याला काय म्हणतात? बली वैश्वदेव नामाचं याला यज्ञ म्हणतात. बली वैश्वदेव. मग बली शब्दाचा अर्थ काय? बली म्हणजे बळी. बळी म्हणजे काय? वाटा. बळी म्हणजे काय? त्याची मानकोडी कापून टाकणे, त्याचा बळी देणे आपण म्हणतो. वास्तविक तसा अर्थ नाही. बळी म्हणजे काय? वाटा. हे पशु आहेत त्यांना त्यांच्या वाट्याचं अन्न खायला घालणे. भीष्मांनी जो तुम्हाला सांगतो ना 114, 115, 116 अध्याय अनुशासन पर्वणी मधला, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यज्ञामध्ये पशुचा बळी देणे हे अयोग्य आहे. तर तिथे सांगतात वेदमंत्रांमध्ये ज्या ठिकाणी अज शब्दाचा प्रयोग आलेला आहे तर संस्कृतमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. तर अज या शब्दाचा अर्थ 3 वर्षांपूर्वीच्या बिया ज्यामधून आता अंकुर फुटू शकत नाही, म्हणजे ज्यामधून पुन्हा आता म्हणजे जन्म होऊ शकत नाही, अज, त्यांना काय म्हणतात? अज म्हणतात. अज या शब्दाचा दुसरा अर्थ काय? बकरी सुद्धा होतं. या मूर्खांनी काय केलं? यज्ञामध्ये ते 3 वर्षांपूर्वीच्या बिया टाकल्या पाहिजेत ज्यांच्यामधून अंकुर फुटू शकत नाही, अशा प्रकारच्या बिया वापरल्या जायच्या.
तर हे अज म्हणजे काय, बकरा हा मिनिंग त्यांनी केला, अर्थ घेतला आणि बकऱ्याचा बळी देऊ लागले. भीष्म स्वतः सांगतात, हा द्वापार युगामध्ये सुद्धा असे गैरसमज होते. भीष्म असतील, वेदव्यास असतील, अशा अनेक समाजसुधारकांनी त्यावेळेला अनेक गैरसमजुती दूर केल्या आणि धर्माला पुन्हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माला पुनर्स्थापित केले. याच्यासाठी तर भगवंताचा अवतार होतो. वेदव्यास हे सुद्धा भगवंताचे अंशावतार आहे. जो बली वैश्वदेव नामक जे महान यज्ञ आहे, पशुपक्ष्यांना खायला देणे, हे सुद्धा काय आहे, यज्ञ आहे, ज्याचं नाव काय, बली वैश्वदेव. तर या यज्ञाचं अनुष्ठान प्रातःकाळ आणि सायंकाळी केलं जातं. म्हणजे सकाळचं सुद्धा त्या पशुपक्ष्यांना खायला घालायचं, संध्याकाळी सुद्धा त्यांना खायला घालायचं. म्हणून गृहस्थ हा प्रतिदिन विघस एवं अमृत भोजन करे. आता विघस म्हणजे का, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आपण शेवटी जेवणार, त्याला काय म्हणतात, विघस. घर के सब लोगों के भोजन कर लेने पर जो अन्न शेष रह जाए उसे विघस कहते हैं तथा बलि वैश्वदेव से बचे हुए अन्न का नाम अमृत है. तर सगळे जण जेवल्यानंतर जे उरलेलं अन्न असतं त्याला विघस म्हणतात आणि तो विघस खातो, उरलेलं अन्न खातो, त्याला विघस असे म्हणतात. आणि बली वैश्वदेव म्हणजे पशुपक्ष्यांना जे आपण अन्न देतो, रोजचे आपण जेवण बनवतो त्यातून, आणि त्यातून जे काही उरलेलं अन्न असतं त्याला काय म्हणतात, ते अमृत म्हटलं आहे. अमृत अशी तुलना केलेली आहे त्याची. अतिथी हा काय आहे, नेत्र आहे, त्याला प्रेमभरी दृष्टीने बघलं पाहिजे, प्रेमळ दृष्टीने त्याच्याकडे बघलं पाहिजे, त्याच्याजवळ मन दिलं पाहिजे. म्हणजेच काय, त्याचं हितचिंतन केलं पाहिजे. मधुर वाणी त्याला प्रदान केली पाहिजे. म्हणजे काय, सत्य, प्रिय आणि हिताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. जेव्हा तो जाऊ लागेल तेव्हा काही अंतरावरती त्याच्या पाठोपाठ गेलं पाहिजे आणि जोपर्यंत तो घरात राहील तोपर्यंत त्याच्याजवळ बसलं पाहिजे. नाहीतर तो त्याला बसवून ठेवला आणि आपण आपल्या कॉम्प्युटरवरती आपलं काम करतोय, हे चालणार नाही. माझ्याकडून सुद्धा तशी चूक घडते, म्हणून सांगतो, सुधारली पाहिजे. नुसते ग्रंथ वाचून उपयोग नाही, आचरणात आणले पाहिजेत. प्रयत्न चालू असतात माझे. असो, पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही होईल ठीक. अशा प्रकारे ही 5 प्रकारची दक्षिणांशयुक्त अतिथी यज्ञ आहे. अशा प्रकारे हे 5 प्रकारच्या दक्षिणांनी युक्त अतिथी यज्ञ आहे. मग दक्षिणा म्हणजे इथे काय सांगितली, दक्षिणेच्या ऐवजी आपण त्याला काय दिलं, प्रेमळ दृष्टीने बघलं, मनाने त्याचं हितचिंतन केलं, त्याला मधुर वाणीमध्ये त्याचं सत्यप्रिय आणि हितकारी वाक्य बोलली. जेव्हा तो जाणार तेव्हा त्याच्याबरोबर थोड्या अंतरापर्यंत आपण गेलो. जेव्हा जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत त्याच्याजवळ बसून राहिलो. ही 5 प्रकारची दक्षिणा झाली आणि याला काय म्हणतात, अतिथी यज्ञ म्हणतात. जो गृहस्थ अपरिचित थके मांदे पथिक को प्रसन्नतापूर्वक भोजन देता है उसे महान पुण्य फल की प्राप्ती होते. जो एखादा समजा अतिथी खूप लांबून आलेला आहे आणि दमलेला आहे, तर त्या व्यक्तीला जो गृहस्थी माणूस बोलवतो आणि त्याला जेवण वगैरे देऊन त्याला प्रसन्न करतो, तर त्या माणसाला, त्या गृहस्थीला महान पुण्यफळाची प्राप्ती होते. ब्राह्मण, जो गृहस्थ, कोण, युधिष्ठिर सांगतात शौनक ब्राह्मणाला, जो गृहस्थ इस वृत्ति से रहता है उसके लिए उत्तम धर्म की प्राप्ति बताई गई है, अथवा इस विषय में आपकी क्या संमती है. जो गृहस्थ अशा प्रकारच्या वृत्तीने राहतो त्याला उत्तम धर्माची प्राप्ती होते असं म्हटलं गेलेलं आहे. आता तुम्ही काय म्हणता, यावरती तुमचं काय मत आहे ते मला सांगा. मग हा अध्याय करूया पूर्ण. मग शौनक ब्राह्मण म्हणाले, रे 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 रे, खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे, दुःख की बात आहे. क्या, की या जगामध्ये विपरीत गोष्टी दिसू लागतात. साधू लोक, साधू पुरुष ज्या कर्माने लज्जित होतात, ज्यांना लाज वाटते ज्या कर्मांची, त्याच कर्मांद्वारे जे वाईट लोक आहेत त्यांना प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे चांगल्या लोकांना जी कर्मे केल्याने लाज वाटते, तीच कर्मे केल्याने जे वाईट मनुष्य आहेत, दुष्ट मनुष्य आहेत, त्यांना आनंद होतो. अज्ञानी मनुष्य आपली जननेंद्रिय म्हणजे काय, लिंग वगैरे,
अज्ञानी मनुष्य अपने जननेंद्रिय तथा उदर की तृप्ती केली, म्हणजे आपल्या पोटाची तृप्ती करण्यासाठी आणि आपल्या लिंगाची तृप्ती करण्यासाठी मोह आणि राग यांच्या वशीभूत होतात. इथे राग शब्दाचा अर्थ काय? आसक्ती, ओढ यांच्या वशीभूत होतात आणि त्या विषयांचं अनुसरण करतात. रूप, गंध, स्पर्श, रस, शब्द यांचं ते अनुसरण करतात आणि नाना प्रकारच्या विषय सामग्रीचा काय करतात? यज्ञावशेष मानून त्यांचा संग्रह करत बसतात. जो समजदार मनुष्य असतो तो मनाला हरणाऱ्या इंद्रियांद्वारा तो मनाला हरणाऱ्या इंद्रियांद्वारा विषयांच्या प्रती आकर्षिला जातो. त्यावेळी त्याची जी विचारशक्ती आहे ती मोहित होत जाते. ज्याप्रमाणे घोडे चाळवले, दुष्ट घोडे असतील समजा, ते चाळवले आणि ते चाळवले म्हणजे ते कसेही जाऊ लागले, म्हणजे ते सारथी आहे त्याच्या कंट्रोलमध्ये राहिले नाहीत. तर जो सारथी आहे रथाचा तो काय होतो? चुकीच्या ठिकाणी ओरबडत नेला जातो ना. हीच दशा त्या माणसांची होते ज्यांचं त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण नाही आहे. जेव्हा मन आणि पाचही इंद्रिया म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन आणि ही पाचही इंद्रिय आपल्या विषयांमध्ये प्रवृत्त होतात, म्हणजे डोळे रूपामध्ये, कान शब्दामध्ये, त्वचा स्पर्शामध्ये, नाक गंधामध्ये, जीभ रसामध्ये, या विषयांमध्ये जेव्हा ही पाचही इंद्रिय आणि मन प्रवृत्त होते त्यावेळी पूर्वसंकल्पनेने प्राण्यांच्या म्हणजे जीवांच्या पूर्वसंकल्पनेच्या अनुसार वासनेने वासित त्यांचं जे मन आहे ते विचलित होतं. कधी? जेव्हा मन आणि पाचही इंद्रिय हे विषयांमध्ये प्रवृत्त होतात तेव्हा. मन ज्या इंद्रिय विषयांचा सेवन करते, उसी में त्या विषयाच्या प्रती त्या मनाची उत्सुकता भरते. म्हणजे काय? तर स्पीकरवरती एखादं गाणं लागलेलं आहे आणि आपण इकडे काहीतरी काम करत आहोत. मग आपल्या कामात जर जास्त फोकस असेल तर ते गाणं तिकडे लागले त्याचा काय आपल्यावर एवढा प्रभाव पडत नाही, कारण आपलं मन कुठे असतं? इकडे असतं. आपण दुसरं काम करतोय तिकडे. पण जेव्हा आपलं मन त्या स्पीकरवर जातं तेव्हा आपल्याला ते शब्द गाणं कसलं चाललं आहे ते समजतं. म्हणजे इंद्रिय काय झालं? कान झालं आणि विषय काय झालं? तो स्पीकरचा आवाज झाला, शब्द झाला. मग त्या शब्दाच्या प्रती कान आकर्षिला जातो. तर तो आवाज काय आपल्या कानावरती एरवी पडत असतात. रात्रीचा रातकिड्याचा आवाज पडत असतो, बरोबर. पण जेव्हा आपलं मन इंद्रिय आणि तो विषय यांच्याशी तद्रूप होतं, यांच्यामध्ये प्रवृत्त होतं, तेव्हाच काय होतं? त्या विषयाच्या प्रती उत्सुकता भरते आणि ते जे इंद्रिय आहे ते त्या विषयाच्या उपभोगामध्ये प्रवृत्त होते. म्हणजे तो आवाज आहे तो ऐकत राहायचा वाटतो, डोळ्याने ते रूप आहे ते बघत राहायचं वाटतं. जेव्हा मन हे त्या इंद्रियाच्या नादाला लागतं तेव्हा. तर नंतर संकल्प ही जिसका बीज है उस काम के द्वारा विषय रूपी बाणों से बिंद कर मनुष्य ज्योति के लोभ से पतंग की भांति लोभ की आग में गिर जाता है. जसे पतिंगे म्हणजे छोटे छोटे पतंगासारखे दिसणारे किडे असतात जे आगीच्या ज्योतीमध्ये स्वतःहून प्रवेश करतात आणि मरून जातात. त्या पद्धतीने मनुष्य काय करतो? हे वेगवेगळे जे संकल्प असतात, इच्छा असतात, आणि या इच्छाने काय होतो? त्या इच्छांनी हे जे शब्द, स्पर्श, रूप, गंध, रस हे जे काही विषयरूपी बाण आहेत त्यांच्यानी छेदला जातो मनुष्य आणि स्वतःचा घात करतो. ज्याप्रमाणे ते पतिंगे आहेत ते स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करून स्वतःचा घात करतात त्या पद्धतीने. इसके बाद इच्छानुसार आहार विहार से मोहित हो महामोहमय सुख में निमग्न रहकर वह मनुष्य अपने आत्मा के ज्ञान से वंचित हो जाता है. आणि त्यामुळे तो खरं आपलं आत्मस्वरूप विसरतो. आपण कोण आहोत ते विसरतो. आपल्याला तो शरीर समजून बसतो
जसं पबजी खेळणाऱ्याला वाटतं की त्याच्यामधलं जो कॅरेक्टर ज्याला चालवतोय तो आपणच आहोत असं त्याला वाटतो. त्या कॅरेक्टरला गोळी लागली तर ते म्हणतात अरे मला गोळी लागली. त्या कॅरेक्टरने कोणाला मारलं म्हणतात अरे मी त्याला मारलं. तो कॅरेक्टर गाडीमध्ये बसला की सांगतात अरे मी गाडीत बसलो. तो कॅरेक्टर हेलिकॉप्टरमध्ये बसला की म्हणतात अरे मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो. म्हणजेच काय, त्या जो कॅरेक्टर आहे पबजी गेममधला ज्याला ते ऑपरेट करतात त्याच्याशी ते काय झाले, एकरूप झाले. म्हणजे स्वतःचा त्यांना विसर पडला आणि त्याचे शरीर आहे काल्पनिक, तात्पुरते टेम्पररी शरीर, त्या गेममध्ये दिसणारं 0101 बिट्सचा जो इल्युजन आहे ते, त्याच्यामध्ये त्याचा काय झाला, देहात्मभाव झाला, आत्मभाव, आणि त्याला वाटू लागलं की आपण तोच आहोत. आणि जे खरं ज्ञान आहे आपलं स्वतःचं ज्ञान, आपण बाबा तो ते त्याच्यात दिसणारा तो कॅरेक्टर आपण नाही, तर आपण त्याला ऑपरेट करणारे आहोत. तसंच हे शरीर आपण नाही, तर आपण या शरीराला ऑपरेट करणारं कोण आहोत, अविनाशी आत्मा जो भगवंताचा अंश आहे. मामेवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. तर हे जे ज्ञान आहे आत्मज्ञान, याच्यापासून माणूस वंचित होतो. कशामुळे, तर त्या विषयांच्या नादाला लागल्याने. अशा प्रकारे अविद्या म्हणजे का, अज्ञान, विद्या म्हणजे ज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. अशा प्रकारे अविद्या, कर्म आणि तृष्णा म्हणजे विषय भोगांच्या प्रतीची जी तहान आहे ती चक्र की भांति भ्रमण करता हुआ मनुष्य संसार की विभिन्न योनियों से गिरता है. अशा प्रकारे अविद्या, कर्म आणि विषयांच्या भोगण्याच्या प्रतीची जी तहान आहे यांच्यामुळे काय, मनुष्य वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेत राहतो. म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकून राहतो. कधी पशु योनीमध्ये, कधी मनुष्य योनीमध्ये, कधी देवताच्या योनीमध्ये, कधी पशु योनीमध्ये, कधी मनुष्य योनीमध्ये असं भटकत राहतो. म्हणजे जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून त्याला सुटका मिळत नाही, मोक्ष मिळत नाही. फिर तो ब्रह्मा जी से लेकर तृण पर्यंत सभी प्राणियों में तथा जल, भूमि और आकाश में वह मनुष्य बारंबार जन्म लेकर चक्कर लगाता रहता है. ब्रह्म हा सुद्धा काय, एक प्रकारचा जीव आहे. ब्रह्म ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, पोस्ट आहे. आणि सध्या जो वायुदेव आहे, वायुदेवाच्या पोस्टवरती जो आत्मा कार्यरत आहे, तो सध्याचे ब्रह्माजी जेव्हा रिटायर होणार, ब्रह्मदेव ते मुक्त होणार, तेव्हा सध्याचा जो वायुदेव आहे तो ब्रह्माजीच्या पोस्टवर जाऊन बसणार. तो ब्रह्मा होणार, पुढचा ब्रह्मा. अशा या पोस्ट आहेत, या बदलत राहतात मन्वंतरामध्ये, कल्पामध्ये. तर हे कधीतरी सांगेन वेळ आल्यावर, म्हणजे तो जेव्हा संदर्भ विषय येईल तेव्हा तुम्हाला सांगेन. आलेलं आहे महाभारतामध्ये हे सगळं मन्वंतर वगैरे. तर जो सूर्यदेव आहे सध्याचा, सूर्यदेवाच्या पोस्टवर कोण आहे सध्या, सूर्यदेव कोण आहे, तर अदितीचा पुत्र विवस्वान हा सध्या काय आहे, सूर्यदेव या पोस्टवर आहे. तर ब्रह्म ही सुद्धा काय झाली, पोस्ट झाली. पण विष्णू ही पोस्ट नाही आहे. विष्णू म्हणजे का, सगळीकडे व्याप्त असणारा परमात्मा, नारायण. याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि कोणच नाही, ज्याचा कधी जन्म होत नाही, मृत्यू होत नाही, ज्याला आदि मध्य अंत जन्म मृत्यू काहीच नाही, जो कधी म्हातारा होत नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी, आणि मायेने सुद्धा तो कधी विचलित होत नाही. माया सुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही, उलट तोच मायेला आपल्या नियंत्रणात ठेवतो, तो परमात्मा विष्णू. त्याची वाल्मिकी रामायण असेल, वेदव्यास महाभारत असेल, वेद असेल, सगळे त्याची स्तुती गातात, असा जो परमात्मा विष्णू. तर त्याला प्राप्त करणे हे सगळ्या जीवांचं ध्येय आहे. त्याचेच आपण सगळे अंश आहोत. तो विष्णू भगवद्गीतेत सांगतो, मामेवांश जीवलोके जीवभूतः सनातन. हे जे सगळे जीव आहेत ते माझे अंश आहेत. मग ब्रह्मा सुद्धा काय झाला, त्याचाच अंश झाला. सूर्य सुद्धा त्याचाच अंश झाला. तो ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत, गवत सुद्धा सजीव असतं, वनस्पती सुद्धा सजीव असतात, जे आपल्या शास्त्रामध्ये महाभारतामध्ये सांगलेलं आहे. बघा समोर आहे तुमच्या श्लोक. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे सगळे जीव आहेत, त्याचप्रमाणे पाणी, जमीन आणि आकाश यांच्यामध्ये तो जीव आहे, तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. आकाशात उडणारे जीव, पृथ्वीवरती विचरणारे जीव, पाण्यात राहणारे जीव, या वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म त्याचा होत राहतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहतो. जे अविवेकी पुरुष असतात त्यांची ही गती सांगितली गेलेली आहे. विवेकी म्हणजे काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे
चांगलं काय वाईट काय याच्यात भेद करणारी बुद्धी काय झाली विवेक बुद्धी. आणि ही ज्याच्याकडे नाही, त्याला चांगलं काय केल्यावर त्याचे चांगले काय परिणाम होतील वाईट काय परिणाम होतील हे त्याला सुचत नाही. त्याला काय म्हणतात अविवेकी पुरुष म्हणतात, अविवेकी माणूस म्हणतात. अविवेकी माणसाची हीच गती आहे, तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकूनच राहतो. त्यामुळे हे सम्राट युधिष्ठिर, आता तुम्ही माझ्याकडून जे विवेकी पुरुष असतात त्यांच्या गतीचं वर्णन ऐका. जे धर्म आणि कल्याणाच्या मार्गामध्ये जे तत्पर आहेत आणि मोक्षाच्या विषयामध्ये ज्यांचा निरंतर अनुराग आहे ते विवेकी आहेत. रूपगंध स्पर्श शब्द रस या विषयांमध्ये त्यांचा अनुराग नाही, तर कशामध्ये मोक्ष म्हणजे विष्णूला प्राप्त करण्यामध्ये त्यांचा निरंतर अनुराग आहे, त्यांना विवेकी म्हटलेलं आहे. वेदांची आज्ञा आहे की कर्म करा आणि कर्म सोडा. मग कोणती कर्म करायची आणि कोणती कर्म सोडायची, तर पुढे आगे बताए जाने वाले इन सभी धर्मों का अहंकार शून्य होकर अनुष्ठान करना चाहिए. तर कोणती कर्म करायची, तर खाली सांगितलेली कर्मे अहंकार शून्य होऊन करायची, म्हणजे मीपणा त्याच्यामध्ये असताना. तर काय यज्ञ, भगवद्गीतेमध्ये यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. सात्विक यज्ञ म्हणजे याच्यामध्ये मीपणा नसतो, सगळ्यांचं कल्याण होऊ दे म्हणून जे यज्ञ केलं जातं ते सात्विक यज्ञ. राजसिक यज्ञ म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी, आपलं मोठेपण दाखवण्यासाठी, ज्यामध्ये मीपणा असतो, ते राजसिक यज्ञ. आणि तामसिक यज्ञ म्हणजे काय, जे दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी जे यज्ञ केलं जातं. यज्ञ जे करून देणारे जे कोणी आहेत याचक वगैरे, त्यांना काही दान वगैरे दक्षिणा वगैरे न देता केलेलं यज्ञ, ते काय झालं तामसिक यज्ञ. असो, सांगायचा मुद्दा असा की जे काही यज्ञ कराल ते अहंकार शून्य होऊन करायचं. अहंकार शून्य होऊन कोणकोणती कर्मे करा असे वेद सांगतात. यज्ञ करा, अध्ययन करा, दान करा, तप करा, सत्य बोला, क्षमा करा, मन आणि इंद्रियांचं संयम, मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवा आणि लोभाचा त्याग करा. हे 8 धर्माचे मार्ग आहेत. याच्यापैकी जे पहिले 4 सांगितले गेलेले आहेत, यज्ञ, अध्ययन, दान आणि तप, हे पितृयानाच्या मार्गामध्ये, पितृयान मार्गामध्ये स्थित आहे. म्हणजे यांचं जर आपण सकाम भावाने अनुष्ठान केलं, म्हणजे काहीतरी फळ मिळायला पाहिजे या हेतूने जर आपण यांचं अनुष्ठान केलं, यज्ञ, अध्ययन, दान आणि तप, तर आपल्याला ते पितृयान मार्गाला घेऊन जातात शेवटी. म्हणजे पितृलोकात आपल्याला नेतात ते, हे शरीराचा त्याग केल्यानंतर. अग्निहोत्र, संध्योपासना इत्यादी जी काही अवश्य केली पाहिजेत कर्मे, त्यांना कसं केलं पाहिजे, तर मीपणा म्हणजे कर्तव्य बुद्धी आहे, मी करणार आहे, मी करता आहे असं नाही. कसे तर निष्काम भावनेने, कर्तव्य बुद्धीने, अभिमान सोडून ही केली पाहिजेत. आणि जे अंतिम चार मार्ग आहेत, म्हणजे यज्ञ, अध्ययन, दान आणि तप यांचं सांगितलं. आता पुढचे 4, सत्य, क्षमा, मन आणि इंद्रिय आणि सत्य, क्षमा, मन आणि इंद्रियांवरती संयम आणि लोभाचा परित्याग. हे जे काही 4 पुढचे मार्ग सांगितलेले आहेत, त्यामुळे काय होतं, आपण पितृलोकात नाही तर आपण देवलोकात जातो. साधु पुरुष सदा उसी मार्ग का आश्रय लेते हैं. आगे बताए जाने वाले 8 अंगों से युक्त मार्ग द्वारा अपने अंतःकरण को शुद्ध करके कर्तव्य कर्मों का कर्तृत्व के अभिमान से रहित होकर पालन करें. साधू पुरुष जे असतात ते ह्या जो देवयान मार्ग आहे त्याचाच आश्रय घेतात. आणि त्याच्या पुढे शौनक ब्राह्मणांनी 8 अंगांनी युक्त आणखी मार्ग सांगितलेला आहे, ज्यामुळे अंतःकरण शुद्ध करून कर्तव्य कर्मांचे त्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगल्याशिवाय पालन केलं पाहिजे. जे संकल्प आहेत त्यांना पूर्णपणे एका ध्येयामध्ये लावून ठेवून, इंद्रियांना चांगल्या प्रकारे वशमध्ये करून, अहिंसादी व्रतांचं म्हणजे अहिंसासारख्या व्रतांचं चांगल्या प्रकारे पालन करून, चांगल्या प्रकारे गुरुची सेवा करून, यथायोग्य योग साधन उपयोगी आहार करून, वेदादी शास्त्रांचं चांगल्या प्रकारे भल्या प्रकारे अध्ययन करून,
आणि या जी काही कर्मे आहेत त्यांना भगवंताला समर्पण करून, चांगली वाईट जी काही कर्मे आपल्याकडनं घडून येतात, म्हणजे प्रकृतीचे 3 गुण आपल्याकडनं, सत्व रजतम या 3 प्रकारचे जे काही गुण आपल्याकडून करून, सत्व रजतम या 3 गुणांनुसार आपल्याकडून जे सात्विक राजसिक आणि तामसिक जी काही 3 प्रकारची कर्मे करून घेतात ती भगवंताला अर्पण करणे. आणि चित्त का भली प्रकार निरोध करणे, आपले चित्त आहे, मन आहे, त्याचा निरोध करणे म्हणजे काय, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, उगाच त्याला कुठे ज्या ठिकाणी भटकू नये त्या ठिकाणी भटकू न देणे. हे करून, एवढ्या या गोष्टी करून मनुष्याचं कल्याण होतं. मग इथे आता भगवत समर्पण म्हटलेलं आहे. कर्मांचं भगवत समर्पण म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे तो जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याला आपली स्वकर्मरूपी जर फुले त्याला अर्पण केली, म्हणजे आपली जी काही कर्मे आहेत, चांगली वाईट कर्मे जी काही आहेत ती सगळी त्याला दिली, सगळ्याचं क्रेडिट त्याला, चांगल्याही कर्माचं क्रेडिट तूच, चांगल्याही कर्माचं क्रेडिट तुलाच आणि वाईटही कर्माचं क्रेडिट तुलाच. म्हणजे तुझ्या प्रकृतीच्या 3 गुणांनी माझ्याकडून जी काय सात्विक राजसिक तामसिक कर्म करून घेतलेली आहेत, करून घेत आहे आणि करून घेईल, ते सगळी सात्विक राजसिक तामसिक कर्म आणि त्या सगळ्या सात्विक राजसिक तामसिक कर्मांची कर्मफळे मी सगळी तुला अर्पण करतो. अशा प्रकारे आपल्या कर्मरूपी जी फुले आहेत ती जर त्या ईश्वराला, सर्वात्मक ईश्वराला आपण अर्पण केली तर त्या परमात्म्याला अपार संतोष प्राप्त होतो. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात हे सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीची ओवी सुद्धा त्याच अध्यायात तुम्हाला मिळेल, 18व्या अध्यायात. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक ओव्यांच्या माध्यमातून खूप विस्तृतपणे समजावून सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये तुम्ही बघाल तर श्री राम सुखदास नावाचे संत आहेत, त्यांनी सुद्धा भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ खूप विस्तारपणे हिंदीमधून समजावून सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे तो काव्यात्मक भाषेमध्ये, ओवी मीटरमध्ये, ओवी छंदामध्ये. पुढे शौनक ब्राह्मण सांगतात, जग ज्यांना जिंकायचं आहे ते बुद्धिमान पुरुष अशा प्रकारे जे राग द्वेष आहेत, म्हणजे अनुराग म्हणजे आसक्ती आणि द्वेष यांच्यापासून मुक्त होऊन कर्म करतात. आणि मी आता जे काही नियम सांगितले त्या नियमांच्या पालनाने ते जे देवता लोक आहेत त्यांना ऐश्वर्य मिळालेलं आहे. याच नियमांच्या पालनाने देवतांना सुद्धा ऐश्वर्य मिळालेलं आहे. रुद्र, साध्य, आदित्य, वसु आणि दोन्ही अश्विनी कुमार हे योगजनित ऐश्वर्याने युक्त होऊन प्रजाजनांचं धारण पोषण करत आहेत. हे कुंतीनंदन युधिष्ठिर, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मन आणि इंद्रिय यांना चांगल्या प्रकारे वश करून तपस्येद्वारा सिद्धी आणि योगजनित ऐश्वर्य प्राप्त करण्याचे तुम्ही प्रयत्न करा. यज्ञ, युद्धादी कर्म यांच्यापासून जी प्राप्त होणारी सिद्धी आहे, पितृमातृमयी म्हणजे काय, परलोक आणि अलोकात सुद्धा लाभ पोचवू शकते. म्हणजे आता जरी ते धन कमवलं तर आपल्याला जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत त्या धनाचा उपयोग, आपण मेल्यानंतर जर स्वर्गात गेलो इतर किंवा नरकात गेलो किंवा इतर कुठल्या लोकांमध्ये गेलो तर इथले पैसे तिथे चालणार नाही. आपल्याकडले जे रुपये आहेत ते भारताच्या बाहेर चालत नाही, अमेरिकेतले डॉलर आहेत ते अमेरिकेच्या बाहेर चालत नाही. प्रत्येक देशाची करन्सी वेगळी. मग या पृथ्वी लोकाची करन्सी आहे ती स्वर्गात चालू शकते का? नाही. मग काय, कोणती करन्सी? कर्म, आपली कर्म. इथे जी काही कर्म करतो तीच परलोकात आपल्या बरोबर येतात, त्यांच्या हिशोबानुसार आपल्याला पुढली गती आपली होते. म्हणून पुढे एक यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण येणार आहे, ज्यामध्ये यक्षाने युधिष्ठिरला प्रश्न विचारलेले अनेक. त्यातील एक प्रश्न असा होता की माणूस जेव्हा घरात असतो तेव्हा त्याचा सर्वात श्रेष्ठ मित्र कोण? माणूस जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्याचा सर्वात श्रेष्ठ मित्र कोण? माणूस जेव्हा रोगी असतो तेव्हा त्याचा सर्वात श्रेष्ठ मित्र कोण? आणि माणूस जेव्हा मरतो तर मेल्यानंतर सर्वात श्रेष्ठ त्याचा मित्र कोण? ते युधिष्ठिरने उत्तर दिलं होतं, माणूस जेव्हा घरात असतो तेव्हा त्याचा सर्वात श्रेष्ठ मित्र म्हणजे त्याची बायको. माणूस जेव्हा घराबाहेर असतो
म्हणजे कुठेतरी जात असतो, तीर्थयात्रेला जात असेल तर त्याचा त्यावेळेचा सर्वात श्रेष्ठ मित्र म्हणजे त्याच तीर्थयात्रेला जाणारे बाकीचे भक्तगण. जेव्हा माणूस रोगी असतो, म्हणजे त्याला रोग लागलेला असतो, बेड रिडन असतो, शीक असतो, त्यावेळेला त्याचा सर्वात चांगला मित्र म्हणजे वैद्य. आणि जेव्हा माणूस मरतो तर मेल्यानंतर त्याचा सर्वात चांगला मित्र म्हणजे त्यांनी केलेलं दान, पुण्य आहे. तीच त्याला परलोकात सुद्धा उपयोगी पडते. पैसे उपयोगी पडत नाहीत परलोकात, ते इथल्या इथेच राहतात. तर कुठे आलो होतो, कुठला श्लोक होता? यज्ञ, युद्ध इत्यादी कर्मांनी प्राप्त होणारी जी सिद्धी आहे ती परलोक आणि इहलोकात सुद्धा लाभ पोहोचवणारी आहे. यज्ञ करून जी आपल्याला पुण्याई मिळते, किंवा युद्ध करून म्हणजे का अधर्मींविरुद्ध युद्ध करून अधर्मींना पराभूत करून आपल्याला जे पुण्य मिळतं, तर ते पुण्य आहे ते आपल्याला परलोक इहलोकामध्ये सुद्धा, परलोकामध्ये आणि या लोकामध्ये सुद्धा आपल्याला लाभ होतो त्याचा. आपल्याला आपलं चांगलं घडतं, आपल्याला त्याची चांगली फळं मिळतात या लोकात आणि परलोकात सुद्धा. आणि जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे असे सम्राट युधिष्ठिरांना शौनक ब्राह्मण सांगतात. आता तपस्या करून तुम्ही योगसिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करा, ज्यामुळे ब्राह्मणांचं सुद्धा तुम्ही भरण पोषण करू शकता. तुम्हाला शोक करत बसायची गरज नाही. म्हणजे काय, सम्राट युधिष्ठिर तपस्या करणार, सूर्यदेवाला प्रसन्न करणार आणि सूर्यदेव त्यांना अशा प्रकारचा भांड देणार ज्यामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ आपोआप बनतात. ते आपण बघणार आहोत पुढे. पण हे शेवटचा श्लोक बघूया आजच्या या दुसऱ्या अध्यायातला. सिद्ध पुरुष जो जो वस्तु चाहते हैं उसे अपने तप के प्रभाव से प्राप्त कर लेते. सिद्ध पुरुष जी जी वस्तू त्यांना पाहिजे असते तर ते कशी प्राप्त करतात? तपाच्या प्रभावाने प्राप्त करतात. अतः म्हणूनच तुम्ही सुद्धा तपस्येचा आश्रय घेऊन तुमची मनोरथ आहे ते पूर्ण करा. मग यापुढील जो अध्याय आहे त्यामध्ये युधिष्ठिर तपस्या करणार आणि भगवान सूर्यदेवाला प्रसन्न करणार आणि सूर्यदेवाच्या उपासनेने सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांना अक्षय पात्र देणार. अक्षय, क्षय म्हणजे नश्वर, नाश पावणारे. अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे. अशा प्रकारे जे पात्र आहे ज्यामध्ये कधीही नाश न पावणारे अन्न तयार होतं, ज्याद्वारे युधिष्ठिर त्याच्याबरोबर असलेले जेवढे काही ब्राह्मण वगैरे त्यांच्याबरोबर वनात राहिला होते त्या सर्वांचं भरण पोषण करायचा, ते अक्षय पात्र. ते आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. राम कृष्ण हरी.